हे बघा, आपण मागच्या वेळेस कंट्रोल स्टेटमेंट बघितले होते. त्याच्यानंतर आपल्याला नेस्टेड फॉर लूप, इफ एल्स असेल, डू व्हाईल असेल किंवा स्विच केस असेल, फॉर ईच लूप असेल. हे जर तुम्हाला समजलं नाही, तर तुम्ही काय करणार आहे मग ना? लॉजिक बिल्डिंगच कन्सेप्ट क्लिअर नसेल, कोणतं लूप कधी एंड होतं, कसं हे करायचं, तर ते तुम्हाला जर नाही समजलं, तर तुम्ही काहीच हे करू शकत नाही. कळतंय का? तुम्हाला अजिबात हे करणार नाही. तर मग मला पहिलं मी तुम्हाला विचारते, ठीक आहे, तुमची एकही असाइनमेंट मला आलेली नाहीये. एकानेही मी सांगितलेलं, मी असाइनमेंट करताना जेवढे कष्ट घेतले, तेवढे तुम्ही त्या आठवड्याभरात सुद्धा कष्ट घेतलेले नाहीये. का नाही केली असाइनमेंट सांगा मला तुम्ही? हॅलो हॅलो हां, मॅम. मॅम हां. माझे झाले असाइनमेंट. मॅम हं. माझे पण झाले, शेवटचे 5 पॅटर्न राहिलेले आहेत. आम्ही संध्याकाळपर्यंत टाकणार होतो, पण मॅम मॉर्निंगला मेसेज बघितला की आता 11ला लेक्चर आहे, असं त्याच्यामुळे बघा, राहिले. एवढं इथून पुढे लक्षात ठेवा, की शनिवारी एकाची मला असाइनमेंट नको. फ्रायडेच्या नाईटपर्यंतच असाइनमेंट आल्या पाहिजे. कारण की शनिवारी इथून पुढे कधी पण सेशन चेंज होऊ शकतं ना रे टायमिंग. हां, आता तुम्हाला मी सांगितलंय का नाही, माझं थोडं शिफ्टिंग प्रोसेस चालू आहे. त्याच्यामुळं आजचा टायमिंग थोडा गडबड झालाय, पण इथून पुढे नाही पण होणार. पण कधी पण येऊ शकतं ना आपलं सेशन. सॅटर्डे, संडे सेशन असतात आणि इथून पुढे एव्हरी सॅटर्डे आणि संडे सेशन होती ना. आपल्याला जितकं प्रॅक्टिस करता येईल तेवढी करायची. तर मी आज तुम्हाला थोडंसं आपण आज पॅटर्न प्रोग्राम बघणार आहे. अजून थोडे थोडे वेगळे बघणार आहे. थोडे कॅरेक्टरचे पॅटर्न बघणार आहेत. इनपुट आउटपुट फंक्शन पण बघणार आहेत आज आपण. ठीक आहे. तर थोडंसं मी तुम्हाला एक आयडिया देते मी लॉजिक कसं लावायचं. ठीक आहे. कारण की कसं असतं कधी-कधी असं होतं की आपण प्रोग्राम बघतो, करतो, पण आपल्याला ना आपल्या पद्धतीने जर आपण थोडंसं डोकं लावलं, तर आपल्याला त्या प्रोग्राममध्ये जास्त कन्सेप्ट क्लिअर होती आणि जास्त समजतं. तर बघा आता मी म्हणजे पॅटर्नचं थोडंसं लॉजिक आता तुम्हाला माझी स्क्रीन शेअर करते मी. दिसतीये का स्क्रीन सर्वांना? येस मॅम दिसतीये. हां. तर हो मॅम, स्क्रीन दिसते. हां, आपण ह्या प्रोग्रामकडे येऊया. ह्याच्यावरती आपल्याला 3 प्रोग्राम बघायचे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. पण ह्या प्रोग्रामकडे येण्या अगोदर मी तुम्हाला थोडंसं एकदम नॉर्मल विचारले होते क्वेशन, की पॉझिटिव्ह, निगेटिव्ह किंवा इफ एल्स तुम्ही यूज करा किंवा तुम्ही स्विच केस यूज करा, डू व्हाईल यूज करा, फॉर लूप यूज करा. तर कुणीच हे केलेलं नाही. तर मी काही तुम्हाला बेसिक प्रश्न विचारते आणि मग आपण ह्याच्यावरती हे करूया. मी तुम्हाला थोडं पॅटर्नचं लॉजिक सांगते. आपण थोडे अजून वेगळ्या प्रकारचे पॅटर्नचे प्रोग्राम असतात जे आपले कॅरेक्टर म्हणजे सपोज ए, बी, सी, डी, ई. तर ते त्याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे. ए साठी काय कोड आहे रे? ASCII कोड माहिती आहेत का सगळ्यांना? हो कोणी काही मॅम. कोणी काही पाठ करत नाही, पण ASCII कोड ही कन्सेप्ट असते. हे तर माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना? हो, हो, हो. हां. हो मॅम, तर माहिती आहे. ठीक आहे. तर मग आपण त्या अमेरिकन असं काहीतरी हां. हे. हो, हो. हो, ठीक आहे. तर तुम्हाला फक्त त्याचे कोड थोडेसे बघायचे आहेत. मोस्ट ऑफ ए साठी काय कोड आहे वगैरे अल्फाबेटिकल. तर त्यासाठी आपण थोडेसे त्याच्यावरती प्रोग्राम बघणार आहोत. थोडेसे लॉजिकल आणि मग आपण डायरेक्ट इनपुट आउटपुट फंक्शनला स्टार्ट करणार आहे. कारण इनपुट आउटपुट फंक्शन एवढं महत्वाचं आहे. तुम्हाला जर युजरकडून इनपुट घ्यायचं असेल किंवा कीवर्डकडून तुम्हाला हे घ्यायचं असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला काही महत्त्वाचे क्लासेस शिकायचे. तर स्कॅनर आपण नंतर हळू एकदम स्टेप बाय स्टेप जायचे. म्हणजे एकदा स्टेप बाय स्टेप गेलं का तुमच्या कन्सेप्ट हळू एकदा क्लिअर होतील. 1 मिनिट हां. हळू एकदा कन्सेप्ट क्लिअर झाल्या का मग तुम्हाला इंटरेस्ट पण वाढत जाईल आणि तुमचं प्लेसमेंटच्या दृष्टिकोनातून हे इम्पोर्टंट आहे. आणि आजचं सेशन आपण का प्रॅक्टिस करून घेतोय? कारण की कालचं आणि म्हणजे मागे झालेलं सेशन आणि आजचं सेशन खूपच महत्वाचं आहे. तर मला सांगा आता प्रत्येकाने आणि ट्राय करायचा इथून पुढे की स्क्रीन शेअर करून मी जे बोलतीये ते दाखवण्याचा. 1 मिनिट. हॅलो योगिता, आवाज येतोय का? योगिता मॅडम झालेत का रे कनेक्ट? बरं ठीक आहे. हो मॅम, हां, तर दिसत आहे. सगळ्यांना आवाज येतोय माझा? येस येतोय हां, मॅम. ठीक आहे. आपण थोडीशी रिव्हिजन करू एक 5-10 मिनिटं. नंतर मग मी तुम्हाला पॅटर्नचं थोडंसं एक लॉजिक सांगते. म्हणजे तुम्ही कितीही अवघड पॅटर्न तुमच्या समोर आला, तर तुम्ही ह्या लॉजिकनी नक्कीच त्या पॅटर्नपर्यंत पोहोचू शकता आणि हळू तुमचं लॉजिक बिल्ड व्हायला सुरुवात होईल. तर मला सांगा आपण त्याच्या आधी मी काही क्वेशन टाकले होते तुम्हाला तुमच्या असाइनमेंटमध्ये. तर सपोज आता मला सांगा एकदम नॉर्मल आहे. ठीक आहे. तुम्ही म्हणसाल, "काय मॅडम आम्हाला एवढं बेसिकपासून हे करता." पण बेसिकच खूप महत्वाचं असतं. जर तुमचं बेसिकच क्लिअर असेल ना, तर तुम्हाला कितीही मोठं लॉजिक विचारलं ना, तर ते तुम्हाला त्याच्यामध्ये आणि हे बेसिकच आपल्या मोठ्या-मोठ्या कोडमध्ये मी तुम्हाला आता माझा आज प्रोजेक्टचा डेमो आहे. तर पुढच्या सेशनमध्ये तुम्हाला मी Angular आणि Spring Bootचं किती म्हणजे काय करू शकता तुम्ही त्याच्यामध्ये, हे मी तुम्हाला लाईव्ह प्रोजेक्ट मी रन करून दाखवून जो आम्ही बनवलेला आहे. तर त्याच्यावरून तुम्हाला आयडिया येईल, की तुमचं लॉजिक क्लिअर असणं किती गरजेचं आहे. ठीक आहे. तर मी सगळ्यात पहिला प्रश्न विचारते, कुणीही आन्सर द्या.
नाही तर मग तुम्ही कोणीच काही बोलले नाही तर मला विचारावं लागेल पर्सनल प्रत्येकाचं नाव घेऊन. ठीक आहे. आणि अजिबात नाही की आणि हा हा का नाही आला रे आज? काय त्याचं नाव? शंभूराजे. शंभू. शंभूराजे का नाही आलाच? असं नका करत जाऊ. हे बघा तुमच्यासाठी तुम्ही पैसे भरलेले असतात, तुमचा वेळ असतो, तुमचं हे असतं, तुम्हाला प्लेस होण्याची अत्यंत गरज आहे. त्याच्यामुळे तुम्ही सेशन मिस करत नका जाऊ. ठीक आहे. तुम्ही बाहेर असा, तुम्ही कुठं असा, निदान सेशन कनेक्ट करून हां, ठीक आहे तुम्ही बाहेर आहे, ट्रॅफिक आहे, बोलू शकत नाही. पण ॲटलीस्ट हे करत जा. कारण की नंतर सेशन रेकॉर्डिंग ऐकणं आणि पण परत ते करणं, हे कधीही कोणाचं होत नसतं. ज्या त्या टायमिंगला आपण करतो त्याच टायमिंगला ते होत असतं आणि तो इंटरेस्ट तुमचा हळू वाढत असतो. ठीक आहे. तर मला सांगा सपोज आता एकदम बेसिक क्वेश्चन विचारते मी तुम्हाला. ई-पेल्सचं सिंटॅक्स माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे. तर मी थोडं ह्याच्यावरती येते. माझी स्क्रीन स्टॉप करते. म्हणजे मला तुमच्या बरोबरती थोडंसं कम्युनिकेशन करता येईल. मला दिसेल कोण बोलतंय, कोण हे करतंय. मग आपण येऊया ह्याच्याकडं. हां. तर प्रतीक मला सांग बाळा ई-पेलचं हे काय सिंटॅक्स काय आहे? जर तुला ई-पेल्समध्ये एखादं लॉजिक लिहायला सांगितलं, तर तू काय सिंटॅक्स सांगशील त्याचा? इफ कंडिशन ब्रॅकेटमध्ये त्यानंतर कर्ली ब्रॅकेट त्याच्यात कोड आणि नंतर एल्सचं लॉजिक. हॅलो, प्रतीकचा आवाज मलाच येत नाही का तुम्हाला पण नाही येत आहे? हॅलो. नाही, अच्छा. आम्हाला येतोय मॅम. अच्छा, माझं नेटवर्कचं थोडं अनस्टेबल झालं. ठीक आहे. हां, प्रतीक बोल परत. मॅम इफ त्यानंतर कंडिशन इन मॅम फंक्शनच्या ब्रॅकेटमध्ये त्यानंतर कर्ली ब्रॅकेट आणि नंतर एल्सचं लॉजिक. सपोज मी जर ब्रॅकेटमध्ये कंडिशन टाकली आणि ओपन कर्ली ब्रेस नाही टाकलं, डायरेक्ट स्टेटमेंट लिहिलं तरी चालतं का? हे तुमचं नाही चालत मॅम. टर्नरी ऑपरेटर मध्ये चालत. टर्नरी केलं तर. ओके. हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. कुठं चालतं आणि सपोज इथंच जर फॉर लूप असतं आणि फॉर लूपला मी ओपन कर्ली ब्रेस नसतं टाकलं आणि नेस्टेड एक फॉर लूप लावलं असतं, तर चाललं असतं का? अजून दुसरं फॉर नाही लूप? मॅम. नाही मॅम. ओके. हां, तर ह्याची पण तुम्ही प्रॅक्टिस करून बघा. जर ओपन कर्ली ब्रेस लावलं आणि मग स्टेटमेंट लिहिलं आणि ओपन कर्ली ब्रेस नाही लावलं आणि मग स्टेटमेंट, कारण की हे खूप छोटे-छोटे आणि इम्पोर्टंट पॉइंट आहे. तर त्याचं खूप सारा कोड आणि लॉजिकवरती इफेक्ट पडत असतो. तर ते तुम्ही चेक करून बघायचे. ठीक आहे. आणि हे तुम्ही स्वतः चेक करायचं. त्याच्यात काही वेगळं डोकं लावायचं किंवा कुणी सांगायची काही गरज नाही. हे तुम्ही ट्राय एरर करू शकता. ठीक आहे. सपोज आता मला प्रतीक मी तुलाच प्रश्न विचारते. सपोज मला एक नंबर तुझ्याकडे आहे. ठीक आहे. सपोज तुझ्याकडे एक 7 नंबर आहे. असं कन्सिडर कर 7 आहे, 8 आहे. तुला काय जो नंबर घ्यायचा आहे तो नंबर घेऊ शकतो तो. आणि तो नंबर पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? मला हे दाखवायचंय. सॉरी ग्रेटर आहे का लेस आहे? तर तू काय लॉजिक लावशील ई-पेल्समध्ये? थोडंसं विचार कर. मॅम मॅम मी आय इक्वल टू 0 टाकेन. नाही मॅम, जो नंबर आहे ना तो मी आय मध्ये स्टोअर करेन आणि त्याला कम्पेअर करीन मॅम 0 सोबत. 0च्या इकडचा असला तर निगेटिव्ह, पलीकडचा असला तर पॉझिटिव्ह आणि ई-पेल्स मध्ये लिहीन. व्हेरी गुड प्रतीक. चल गुड कॉन्फिडन्स, गुड लॉजिक आणि गुड कन्सेप्ट. ओके. ठीक आहे. आता मी सेकंड क्वेश्चन विचारते. आदित्य. आदित्य बोलू शकतो ना तू? हो मॅम, बोलू हां. शकतो. आणि घाबरायचं नाही हां. आपण प्लेसमेंटची बॅच आपली आपल्याला नाही मी तर म्हणते जमलं नाही पाहिजे. ठीक आहे. ह्यानीच आपल्याला प्रॅक्टिस करायची. त्याच्यामुळे आता मला आणि प्रेशर अजिबात कुणी घ्यायचं नाही. की आता मला नाही जमलं तर कसं होईल आणि हे करा. एकदम आपल्याला युजर फ्रेंडली आणि एकदम फ्रँकली सगळं शिकायचंय. नाही जमलं तर काही हरकत नाही. प्रॅक्टिसने आणि ह्यानीच अशा न जमण्यानीच उलट अजून तुमचा इंटरेस्ट वाढत जाणार आहे. ठीक आहे. तर आता आदित्य मी तुला एक प्रश्न विचारते. सपोज मला 1 to 10 नंबर प्रिंट करायचे युजिंग फॉर लूप. तर पहिले मला फॉर लूपचं सिंटॅक्स सांग बाळा. काय फॉर लूपचं सिंटॅक्स आहे? फॉर लूप, हं. फॉर इन ब्रॅकेट, इनिशियलायझेशन, कंडिशन आणि इन्क्रिमेंट डिक्रिमेंट व्हेरी गुड, जे व्हेरी गुड. करायचं हां. ते. आता मी तुला विचारलं साधा एक प्रश्न विचारला, की मला सपोज 1 to 10 नंबर प्रिंट करायचे. तर तू कसं करशील? आधी इनिशियलाइज कर. फॉर इन हं. ब्रॅकेट इनिशियलाइज आय. आय आपण इंट हा डिक्लेअर केला तर मग आय इक्वल टू 1. ओके. कंडिशन आय इज लेस दॅन और इक्वल टू 10 आणि हं. आय प्लस प्लस त्याच्या खाली कर्ली ब्रॅकेट्स मध्ये सिस्टम डॉट आउट ते प्रिंट येईल आणि आय तिथं व्हेरी गुड आदित्य. आणि आदित्य मला 10 to 0 प्रिंट करायचे. 10 to 0 मला उलटं करायचंय आता. तर काय करशील? काय लूपमध्ये चेंज होतील? कारण की फॉर लूप समजणं खूप महत्वाचं आहे. तुम्हाला तुमचं लॉजिक बिल्ड करायचं असेल, पॅटर्न व्यवस्थित शिकायचे असेल, तर फॉर लूप कसं चालतं हे तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे हां. हां, आता मला हाच जो नंबर मी सांगितलाय अगोदर सांगितलं होतं मी तुला 1 to 10. आता मला 10 to 0 हे करायचंय. तर कसं करणार सांग? 10 to 0 मॅडम फक्त ते लेस दॅनचं साईन ग्रेटर दॅनला टाकेल. सांग ना. नाही, असं नाही. लेस दॅनचं साइन नाही. कसं येईल सांग मला?
आय इज इक्वल टू काय येईन सांग? मॅम आय मायनस मायनस. नाही, मला पूर्ण फॉर लूप सांगा, पूर्ण फॉर लूप सांगा. मॅम आय इक्वल टू 10, मॅम हम्म आय ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 हम्म आणि आय मायनस मायनस. ओके. प्रणवनी जे लॉजिक सांगितलं, आदित्य आणि प्रतीक, तुम्ही ऍग्री आहात? बरोबर सांगितलं त्यांनी. मॅम त्यांनी मी ऐकलं सांगितलं नाही, मला कॉल आला होता. ओके, त्यांनी सांगितलं आय इज इक्वल टू 10, बरोबर. आय इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आणि आय मायनस मायनस. तर हे लॉजिक बरोबर सांगितलं त्यांनी. हो मॅम बरोबर आहे. आदित्य? राईट आहे. हो मॅम ओके, राईट. गुड, व्हेरी गुड. ठीक आहे, एकदम बरोबर सांगितलं. आपल्याला फक्त उलट करायचंय. तर हे उलट आजचं मी तुम्हाला जे लॉजिक शिकवणार आहे, ठीक आहे, एक थोडंसं तुमचं अजून लॉजिक बिल्ड होण्यासाठी, तर मी माझा पॅटर्न शिकवणार आहे. तुम्ही तुमच्या वेगळ्या पॅटर्ननी तुम्हाला जो आवडेल त्यांनी तुम्ही करू शकता, काही इश्यू नाहीये. ठीक आहे. आता हा प्रश्न मी कोणाला विचारला होता? आदित्यला. ओके, व्हेरी गुड आदित्य. आता प्रणव बाळा, तुला आवाज येतोय? येस मॅम येतोय. हा, प्रणव, सेम लॉजिक आहे. आता आदित्यला मी 1 to 10 सांगितले होते का नाही? 1 to 10 ना, मला सेम उलट पण आणि सरळ पण असं मला फक्त व्हाईल लूपनी करून दाखव. काय लॉजिक लावशील तू? मला पहिले सांग, व्हाईल लूपचा सिंटॅक्स सांग. व्हाईल लूप, व्हाईल त्याच्यानंतर राऊंड ब्रॅकेटमध्ये कंडिशन आणि कर्ली ब्रॅकेटमध्ये आपल्याला काय प्रिंट करायची ते स्टेटमेंट आणि आय प्लस प्लस. ओके, आय प्लस प्लस हा सिंटॅक्सचा पार्ट आहे का सांग मला? मी सिंटॅक्स विचारला तुला, सिंटॅक्स. व्हाईल लूपचा सिंटॅक्स सांग. आय प्लस प्लस डिपेंड्स ऑन आवर लॉजिक. ठीक आहे, ज्या पद्धतीने आपलं लॉजिक असेल त्यानंतर आय आपल्याला प्लस प्लस करायचा, आय डिक्रीमेंट करायचा का इक्वल टू ऑपरेटर वापरायचं, हे डिपेंड्स ऑन लॉजिक. हे आपल्या लॉजिकवर ठरतं. पण सिंटॅक्स काय? सिंटॅक्स मध्ये आय प्लस प्लस आहे का प्रतीक आणि आदित्य? नाही. नाही मॅम. नाही. आपल्या सिंटॅक्स मध्ये हो. व्हाईल लूपच्या तो हे नाहीये, कारण की हे काय आहे, हे इन्क्रीमेंट डिक्रीमेंट हे लॉजिकवर डिपेंड करतं. बरोबर. हा, मग आता प्रणव तू सिंटॅक्स सांग. हा, व्हाईल लूप त्याच्यानंतर हम्म. कंडिशन आणि कर्ली ब्रॅकेट ओके, गुड. आणि हा, गुड. स्टेटमेंट. ठीक आहे, ठीक आहे. स्टेटमेंट टाक नको टाकू, पण आपल्याला कंडिशन देतोय मला, आपल्याला टाकावंच लागणार. ठीक आहे. हा, आता हेच जे आदित्यला मी विचारलं होतं, हेच मला व्हाईल लूपनी करता येईल का सांग मला? मला 1 to 10 नंबर प्रिंट करायचे आणि प्लस मला 10 to 0 नंबर रिव्हर्स प्रिंट करायचे. हे मला व्हाईल लूपनी करायचे. तर इट इज पॉसिबल? हा मॅम पॉसिबल आहे. हा, मग सांग मला कसं लॉजिक लावणार आपण? तर पहिला नंबर घेणार हम्म आणि तो नंबर ग्रेटर दॅन 0 कंडिशन टाकणार व्हाईल मध्ये ग्रेटर व्हाईल दॅन मध्ये 0. काय कंडिशन आहे? पहिलं मला असं समज की मला 1 to 10 प्रिंट करायचे. पहिलं 1 to 10, मग व्हाईल मध्ये कंडिशन काय येणार? सपोज तू व्हेरिएबल डिक्लेअर केलं, आय व्हेरिएबल डिक्लेअर केलं आणि तुला सुरुवात करायची सपोज 1 पासून. हा, तर मग आता कंडिशन काय येणार सांग मला? आय ग्रेटर दॅन ते लेस दॅन इक्वल टू आय 0 ते नाही, आय मला 1 to 10. तू रिव्हर्सचा नको विचार करू आता, सध्या फक्त तुला इन्क्रीमेंट करायचे सगळे. हा, बरोबर सांगतोय. हा, आय 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 इक्वल टू 1 घेणार. त्याच्यानंतर व्हाईल मध्ये आय लेस दॅन 10 घेणार. लेस दॅन 10 घेणार का? मला 1 to 10 पर्यंत करायचंय. ठीक आहे, मग लेस दॅन 10 घेणार का लेस दॅन इक्वल टू 10 घेणार? लेस दॅन इक्वल टू 10 घेणार. ओके, गुड. हा, 10 आणि पण मग प्रिंट होईल. बरोबर. हा, आणि मग तू काय करणार? एक प्रिंट त्याच्यानंतर टाकणार तू सिस्टीम डॉट आउट प्रिंट करणार आहे. हा, आणि मग तुला इन्क्रीमेंट करावं लागणार त्याच्यानंतर काय? त्याच्यानंतर खाली इन्क्रीमेंट करणार आहे प्लस प्लस. ओके, व्हेरी गुड. आता प्रणव थोडंसं डोकं लावायचे. सेम सिच्युएशन, सेम, फक्त मला डू व्हाईल म्हणून करायचे. तर करू शकतो का? काय चेंजेस होईल कोडमध्ये? थोडंसं थिंक कर. डू व्हाईल येईन ना. हा हा, मग सांग कसं करणार आता डू व्हाईलनी? पहिला आय इनिशियलाइज करणार ओके, 1 ला. बरोबर त्याच्यानंतर डू आणि प्रिंट करणार आहे आणि आय बरोबर. प्लस प्लस करणार आणि त्याच्यानंतर डू चे कर्ली ब्रॅकेट क्लोज झाल्यानंतर तिथं व्हाईलची कंडिशन टाकणार. काय कंडिशन टाकणार? आय ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 10 ग्रेटर ते का लेस? लेस दॅन. लेस दॅन इक्वल टू 10. व्हेरी गुड प्रणव. अजून काय पाहिजे? हेच खूप महत्वाचं बेसिक आहे.
हेच तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे. हे समजलं का तुम्हाला बाकीचं काहीही जास्त एक्स्ट्रा नाही. म्हणजे तुमचं लॉजिक चांगलं आहे. प्रणवचं मला कळलं. आदित्य, प्रतीक तुम्ही ट्राय करणार? मी तुम्हाला रिव्हर्सनी सांगते आता. कोणी दोघांपैकी बोला. नेसेसरी नाही आदित्यनीच बोललं पाहिजे किंवा प्रतीकनी. सेम लॉजिक आता जे प्रणवनी सांगितलं ना, तेच मला रिव्हर्सनी सांगायचं. व्हाईलनी एकदा आणि एकदा डू व्हाईलनी. ओरली बोला. हॅलो मॅम. हा प्रतीक बोल. मॅम रिव्हर्सने म्हणजे 10 to 0 प्रिंट करायचं ना. हा 10 to 0. हा बरोबर. मॅम व्हाईल मध्ये कंडिशन आय इक्वल टू 10 इनिशियलाइज करून घेणार. व्हाईल मध्ये आय Very लेस good. ऑर इक्वल टू 0 काढणार आणि हम्म. खाली इन्क्रीमेंट आय मायनस मायनस देणार आणि प्रिंट करणार. व्हेरी गुड. आणि डू व्हाईलनी कसं होईल प्रतीक? मॅम डू व्हाईल मध्ये पण मी डू मध्ये कोड मध्येच इंट आय इक्वल टू 10 करणार, त्यानंतर हम्म. प्रिंट करणार, खाली आय मायनस मायनस करणार आणि व्हाईल मध्ये कंडिशन टाकणार. हा आणि मग कसं होणार? कंडिशन काय येणार मॅम तुझी? रिव्हर्स प्रिंट होईल. कंडिशन अशी राहणार मॅम, आय हा. लेस दॅन ऑर इक्वल टू 0. आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0. लेस दॅन इक्वल टू 0 बरोबर. आणि मला जर 0 नसून 10 टाकायचं असेल तर मग तू ग्रेटर दॅन टाकलं तर बरोबर येईल का ते लॉजिक? म्हणजे मॅम मला रिव्हर्स समजलं करा. नाही एकदा परत. नाही आता म्हणजे सपोज तुम्हाला हा 10 हा पासून तर 0 पर्यंत प्रिंट करायचे असले तर मला ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू टाकावं लागेल. ओके, गुड गुड. मला हाच विचारायचं होतं. हा तर आदित्य समजलं? मी तुला आता हा प्रश्न नाही विचारत रिपीट. आदित्य हो समजलंय मॅम. दोघांनी काय सांगितलं? हो गुड हो गुड मॅम. आदित्य. हा आता स्विच स्टेटमेंट आपलं झालं होतं. स्विच मी तुम्हाला सांगितलं की स्विच आपण सपोज असं समजा तुम्हाला तुमची ग्रेडिंग सिस्टीम असती, बरोबर आहे. तुमचं ग्रेड असती ए ग्रेड. आपण काही असू दे ग्रेडिंग सिस्टीम. त्याच्यानंतर आता SGPA CGPA असे बरेच प्रकार आलेले आहेत. ठीक आहे. तर आपल्याला सपोज ABCD अशा 4 ग्रेड आहे. हा आता आणि लॉजिक काय लावायचं माहितीये का? सपोज C ग्रेडला काठव पास, तुम्हाला माहित असेल काठव पास, आणि D ग्रेडला फेल. ठीक आहे. आणि आपल्याला डिफॉल्ट केस अशी टाकायची की इनव्हॅलिड चॉईस, इनव्हॅलिड ग्रेड किंवा इनव्हॅलिड चॉईस. तर हे लॉजिक कसं लावणार सांगू शकता मला? स्विच केस मध्ये लॉजिक समजलं काय लावायचंय? मॅम रिपीट मॅम करा परत ना. हा एकदा परत सांगा. सांगते. आपल्याला काय करायचंय? ठीक आहे. मी सपोज आता तुम्ही तुमची ग्रेड सांगायची. तुम्ही ती ग्रेड आहे ना, तुम्ही एक व्हेरिएबल डिक्लेअर करायचं. त्या ग्रेड मध्ये आता प्रणवला वाटलं नाही आय एम एक्सेलंट बॉय, ठीक आहे, मला ग्रेड ए मध्ये जायचंय. प्रतीकला वाटलं नाही मला गुड मध्ये जायचंय, किंवा मला बी ग्रेड मध्ये जायचंय, किंवा मला सी ग्रेड मध्ये जायचंय, किंवा मला डी मध्ये जायचंय, किंवा मला डिफॉल्ट मध्ये जायचंय. हे तुम्हाला ठरवायचे आणि तुम्हाला ग्रेडिंग सिस्टीम लावायची स्विच केसनी. इनिशियली तुम्ही एक ग्रेड सेट करणार की तुम्हाला ज्या ग्रेड मध्ये जायचे ती ग्रेड. आता सपोज फॉर एक्झाम्पल मी एक व्हेरिएबल डिक्लेअर करणार. ठीक आहे. आता ABCD आणि डिफॉल्ट म्हटल्यानंतर तुम्हाला एक डेटा टाईप कोणतं वापरावं लागेल सांगा मला? ABCDE एक सिंगल कॅरेक्टर आहे. मग डेटा टाईप कोणतं यूज करणार तुम्ही? कॅरेक्टर. बरोबर आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तुमची ग्रेड सेट करणार, नंतर ती स्विच केसला पाठवणार. ठीक आहे. आणि तुम्हाला तो स्विच केसचा पूर्ण कोड लिहायचा आहे ग्रेडिंगचा. मग तुम्हाला माहितीये की केस असते, मग तुमचं स्टेटमेंट असतं, मग ब्रेक असतं, परत केस असते, मग स्टेटमेंट तुमचं प्रिंटिंग असतं, मग ब्रेक असतं, त्यानंतर मग तुमचं परत काय असतं? डिफॉल्ट असतं, स्टेटमेंट असतं आणि क्लोज असतं. तर या पद्धतीने आहे. तर कसं लॉजिक लावणार तुम्ही सांगा मला? स्विच तर केस मॅम मध्ये. पहिल्यांदा हा बोल प्रणव. व्हेरिएबल डिक्लेअर करणार आपल्याला कोणते ग्रेड पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर स्विच केस सपोज आणि सपोज प्रणवला ग्रेड ठेवायची ए. ठीक आहे. ए ग्रेड मध्ये जायचंय. तर मग प्रणव तू काय डिक्लेअर करणार? कॅरेक्टर ग्रेड इज कॅरेक्टर इक्वल टू ग्रेड इज ए. इक्वल टू ए. हा ए तू कसं डिक्लेअर करणार? सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये करणार ना? हो हा सिंगल त्याची स्टाईल आहे, कारण की कॅरेक्टर तुम्ही कसं हे करता. ठीक आहे. आपलं कॅरेक्टर स्ट्रिंग आपल्याला ॲरे मध्ये खूप छान शिकायचं ह्या सगळ्या गोष्टी. तुम्ही कॅरेक्टर ॲरे कसा फेच करणार, तुम्ही स्ट्रिंग ॲरे कसा फेच करणार, तुम्ही नंबर ॲरे कसा फेच करणार, तुम्ही डबल ॲरे कसा फेच करणार, हे सगळं शिकायचंय. मला सांगा ॲरे हा फक्त नाही, आता तुम्हाला मी त्याच्यावरती बोलतच नाही. ॲरेवरती आपल्याला डिटेलमध्ये जायचंय की हा फक्त नंबरचा असतो का कॅरेक्टरचा असू शकतो, स्ट्रिंगचा, ते नंतर बघायचं आपल्याला. हा तर आता सध्या तुला मी काय सांगितलं? कॅरेक्टर ग्रेड इज इक्वल टू ए. हा आता मग हा ए तू ए पास करणार स्विच केसला का तुझं ग्रेड व्हेरिएबल पास करणार? ग्रेड. ग्रेड. व्हेरी गुड. म्हणजे तू काय काय बोलणार? बोल पुढे मग. स्विच राऊंड ब्रॅकेट मध्ये ग्रेड, बरोबर. त्याच्यानंतर कर्ली ब्रॅकेट स्टार्ट करणार, त्याच्यानंतर केस लिहिणार 1. 1 लिहिणार का? आता सध्या ABCD ए पॅटर्न. ए लिहिणार ए. बरोबर. गुड गुड. अत्यंत व्यवस्थित. बघा तुम्ही जर ओरली एवढं मॅपिंग छान करता तर तुम्हाला प्रॅक्टिस तुम्ही हाताने केल्या तर खरंच खूप तुम्ही प्रॅक्टिस चांगली करू शकता. हा बोल प्रणव.
ए केस लिहिणार, त्याच्यानंतर त्याचं स्टेटमेंट लिहिणार आपण ए केस मध्ये, म्हणजे कोणती ग्रेड आहे ही ए ग्रेड, हा condition. ठीक आहे, ए हा. ग्रेड पास करणार त्याला, आणि मग नंतर काय करणार? त्याच्यानंतर ती प्रिंट केल्यानंतर ती ब्रेक करणार. हा, ब्रेक समजा नाही केलं तर मग काय आउटपुट येईल रे? सपोज इमॅजिन दॅट मी ब्रेक केलंच नाही केस ए नंतर, आणि नंतर लिहिलं केस बी, नंतर लिहिलं केस सी, नंतर लिहिलं केस डी, नंतर लिहिलं डिफॉल्ट, आणि नंतर काय डिफॉल्टचं स्टेटमेंट असेल. जर ब्रेक केलंच नाही आपण तर काय आउटपुट येईल रे? सगळ्या प्रिंट तेच. होतील. सगळं आपलं प्रिंट होणार. म्हणून आपल्याला ब्रेक करायची गरज आहे, कारण की आपल्याला एका पर्टिक्युलर केसमध्ये जायचं, कारण की हे फार तुम्ही सी प्रोग्रामिंग तिथं शिकला असेल. कंडिशन मॅच होईल, तिथं त्याच्यानंतर ब्रेक होईल. बरोबर, व्हेरी गुड. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला स्विच केस पण समजलेले आहे आणि ब्रेक पण समजलं. सपोज आता मला अशी कंडिशन लावायची, आदित्य, मला कंडिशन काय लावायची? एक फॉर Yes, लूप आहे ma'am. माझं रिव्हर्स. ठीक आहे, रिव्हर्स फॉर लूप. एक सपोज असं कन्सिडर कर की 10 to 0 असे नंबर आहे माझ्या ह्याच्यामध्ये. ठीक आहे, आणि 7 नंबरला आल्यानंतर मला थांबवायचे, लूप थांबवायचे 7 नंबरला आल्यावरती. मग कसं, काय लॉजिक लावशील तू आदित्य? मॅडम ते लूप वगैरे डिक्लेअर केला, त्यानंतर इफ वापरायचं. इफ मध्ये सपोज आपण आय हे केलेलं आहे, मग आय इक्वल टू 7 करायचं आणि इन कर्ली ब्रेसेस ब्रेक लावून द्यायचं. व्हेरी गुड. अजून एकदम छान मॅपिंग आहे, एकदम व्यवस्थित सांगितलं त्यांनी. ठीक आहे, आपल्याला 7ला थांबायचंय ना, मग काय म्हणणार आपण? आपण फॉर लूप लावणार, आपलं काही लॉजिक असेल रिव्हर्सचा अरे करणार आपण. ठीक आहे, आणि आपल्याला कुठं थांबायचंय ते आपण कंडिशन इफ मध्ये टाकून देणार. इफ आय इक्वल टू 7 देन ब्रेक. ठीक आहे, गुड. आणि हेच मला आता आता प्रतीक, तुला मी एक लॉजिक सांगते. सपोज मला 1 to 5 नंबर आहेत. ठीक आहे, आणि मला 3 नंबर प्रिंट नाही करायचा आहे, तर मग तू काय लॉजिक लावणार? मला स्किप करायची ती लाईन, 3 नंबर नकोय मला. मॅम म्हणजे 1 2 प्रिंट करायचा आणि त्यानंतर 3 स्किप करून 4 5 प्रिंट करायचा. हा, तर त्याच्यासाठी काय कोणतं कीवर्ड वापरशील तू जावा मधलं? काय कंडिशन लावशील, काय लॉजिक लावशील? प्रणव आणि आदित्य समजते ना काय सांगितलं मी? म्हणजे नाही तर मग मी रिपीट हो कर. मॅम, हा, समजते हा हो, समजतंय. हा, प्रतीक, तुला नाही समजलं का? परत सांगू का मी? मॅम म्हणजे 1 2 प्रिंट करायचा आणि 3 4 ते 3 स्किप नाही करायचं आणि नाही 4 5 प्रिंट करायचं. नाही नाही, सपोज तुला प्रिंट कराय, सपोज तुझ्या असं कन्सिडर कर, तुझ्याकडे 5 नंबर आहे. ठीक आहे, 1 to 5 नंबर आहे लूप मध्ये तुझ्या. पण ज्या टायमाला 3 हा नंबर येईल लूप मध्ये, ज्या वेळेस तुझी कंडिशन त्यापर्यंत पोहोचल, त्यावेळेस त्याला मला स्किप करायचंय, मला त्याला प्रिंट नाही करायचं. मग काय लॉजिक लावशील तू प्रतीक? मॅम म्हणजे फक्त 1 2 प्रिंट होणार आणि 4 5 प्रिंट होणार असं म्हणताय ना? हा हा हा, बरोबर मॅम बरोबर. आदित्यने जसं सांगितलं तसं लावीन, पण 3 ला मी नॉट इक्वल टू देईन. प्रणव आणि आदित्य, प्रतीक हा बरोबर सांगतोय, त्याचं लॉजिक काही चुकीचं नाहीये, पण त्याच्यासाठी आपण एक कीवर्ड वापरतो. कोणतं वापरतो रे? कंटिन्यू. कंटिन्यू. कंटिन्यू, हा मॅम कंटिन्यू. मग तेच आदित्यने सांगितलं तसं लिहिलं हा मी. नाही, पण आदित्यने ब्रेकचं सांगितलं. मी तुला माझ्याकडून, मला तुझ्याकडून अपेक्षा हा होती, हा हा अपेक्षित मॅम, होतं तू ते हा कंटिन्यू बोला. समजलं मॅम. आय नो मला तुला वाटलं माहिती ते आहे. कंटिन्यूचं. हा, तुला फक्त स्किप, आपण कंटिन्यूचं लॉजिक काय आपलं, की आपल्याला एखादं पर्टिक्युलर हे स्टेटमेंट स्किप करायचं असेल. ठीक आहे, तर त्या टायमाला आपण काय वापरतो, कोणतं कीवर्ड वापरतो? कंटिन्यू. आता तिघांपैकी, आता ठीक आहे, बऱ्यापैकी तुमच्या कन्सेप्ट क्लिअर आहेत कंट्रोलच्या. आता मला तिघांपैकी कुणीही एखादं लॉजिक लावा आणि रिटर्न करायचे, पूर्ण फंक्शन रिटर्न करायचे, किंवा एखादं कीवर्ड रिटर्न करायचे, किंवा पूर्ण फंक्शन रिटर्न करायचे. तर त्याच्यासाठी काय तुम्ही लॉजिक लावू शकता? तुमच्या मनाने काही पण घ्या कोड, कोणता पण. छोटासा कोड घ्या, ऍडिशनचा घ्या, सबस्ट्रॅक्शनचा घ्या, मल्टिप्लिकेशनचा घ्या, मॉड्युलसचा घ्या, काही पण घ्या. कसं करणार रिटर्न? पूर्ण फंक्शनला रिटर्न करायचं असेल मला, तर काय करणार तुम्ही? किंवा एखादं त्याचं काही तुमच्या मनावरती, तुम्ही एखादं व्हेरिएबल रिटर्न करा, एखादं स्टेटमेंट रिटर्न करा, एखादं फंक्शन रिटर्न करा, काही पण करा. कसं करणार मग तुम्ही सांगा मला? ते व्हॅल्यू म्हणजे व्हॅल्यू रिटर्न करायची का पूर्ण व्हॅल्यू फंक्शन रिटर्न रिटर्न, करायचं? रिटर्न ह्या कीवर्डचा यूज झाला पाहिजे. तुम्ही काही रिटर्न करू शकता. मॅम फंक्शन मध्ये व्हॅल्यू रिटर्न करून घेणार मॅम, आणि नंतर जिथं आपण यूज करणार तिथं फक्त फंक्शन डिक्लेअर करणार. ओके, गुड. बस, अजून काय पाहिजे? ह्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होणं फार गरजेचं आहे. बघा, आता मी माझी स्क्रीन शेअर करते, तर सगळ्यांनी इंटरॅक्शन करायचं, हे तुमच्यासाठीच चाललेलं आहे. जितकं तुम्हाला तुमच्या पद्धतीने काही सुचत असेल, कारण की एक कोड मी माझ्या पद्धतीने लॉजिक सांगणार आहे, पुढचे 2 कोडला तुम्ही सांगायचं. जर मी सांगणार, तर जर ह्याला मी थोडंसं तिरकं केलं, ह्याला मी उलटा केला,
किंवा ह्याला मी कंबाईन केला, तर ह्याच्यामध्ये लॉजिकमध्ये काय बदल होणार आहे. सगळ्यांनी नोटबुक घेऊन बसायचंय, कारण की हे खूप महत्वाचं आहे. जर तुम्हाला हे वाटत असेल आणि इंटरेस्टिंग पण आहे, तर तुमच्या समोर बघा नेहमी कोणता पण पॅटर्न आला तर बघा स्क्रीन दिसते सर्वांना? हॅलो, येस हो मॅम 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 दिसते. दिसतीये. 2 मिनिटं मी थोडंसं पाणी पिते. बघा पॅटर्न मध्ये तुम्हाला अजून तुमचं लॉजिक क्लिअर करायचं असेल किंवा कन्फ्युजन क्लिअर करायचं असेल, तर एक कोणताही पण पॅटर्न आला ना, तर काय करायचं माहितीये का? कारण की पॅटर्न मध्ये ना आपल्याला स्पेसेस कळत नाही, नक्की स्पेसेस पाहिजे का नाही करायचे. हा ठीक आहे, तुम्हाला पॅटर्न कसा पाहिजे किंवा लॉजिक कसं लावायचंय हे तुमचं तुम्ही ठरवायचं. आता हा काय पॅटर्न मी घेतलाय, हा मी माझ्या मनाने घेतलेला आहे. तुम्हाला माहितीये आता पिरॅमिड माहितीये, रेक्टँग्युलर पॅटर्न माहितीये तुम्हाला, डायगोनल माहितीये, हे सगळे पॅटर्न तुमच्या मनाने तयार होतात आणि ह्या प्रत्येकाच्या मागे काहीतरी लॉजिक आहे. ठीक आहे, आपल्याला काही गोष्टी स्किप करायच्या असतात, काही गोष्टी स्पेसेस असतात. ठीक आहे, तर ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, पहिलं असं आपल्याला सगळ्यात महत्वाचं माहित असणं म्हणजे आपल्याकडं किती कॉलम्स आहेत, किती कॉलम्स मध्ये आपल्याला आहे आणि किती रोज मध्ये आहे. जर हे माहित नसेल किंवा तरी काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, असा असा चार्ट तुम्ही आखून घ्यायचं सगळ्यांनी. आता हे दिसतंय तर मला इथं टाकता नाही आलं, पण आता तुम्हाला ह्या चार्ट वरून काय समजतंय की इथं 9 काय आहेत रे, हे कॉलम्स आहेत का 9? हो कॉलम मॅम आहेत मॅम. हा, 9 हे 9 9 कॉलम. कॉलम आहे आणि असं कन्सिडर करा तुमच्याकडे 5 रो आहे. कारण की बघा ना, आता तुमचा हा जो पॅटर्न तुम्हाला दिसतोय 1 2 3 4 5, आता हा पॅटर्न मी तुम्हाला असाइनमेंट ऍज असाइनमेंट म्हणून दिलेला होता आणि तुम्ही केलेला पण आहे तुमच्या लॉजिकनी. कदाचित तुमचं माझं लॉजिक सेम पण असेल, काही नाही, पण ते लॉजिक कसं बिल्ड करायचं ह्याचं थोडंसं मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. ठीक आहे, तर आता मला सांगा ह्या पॅटर्न मध्ये तुम्हाला काय काय दिसतंय, की तुमच्याकडे एक चार्ट आहे, तुम्हाला दिसतंय की इथं इनिशियली आपण ज्याला इनिशियल स्टेट बोलतो. ठीक आहे, तर तुम्हाला इथं दिसतंय की इथं बाबा, कारण की बघा इथं एक स्टार प्रिंट झालेला आहे, इथं एक स्टार, इथं 3 स्टार प्रिंट झालेत, इथं 5 स्टार प्रिंट झालेत, इथं किती 7 स्टार प्रिंट झालेत आणि इथं 9 स्टार प्रिंट झालेले. त्याच्यावरून तुम्हाला कळते की इथं 9 कॉलम आहे आणि उभे जर बघितलं तिथं किती रो आहेत, आपले 5 रो आहेत. हे लॉजिक तुमच्या लक्षात येते. तर आता आपण थोडंसं थिंक करायचं. आता हे तुम्हाला दिसतंय इनिशियली तुम्ही असं चार्ट वगैरे टाकून घेतला, छान मस्त हे करून घेतलं. तर मला सांगा तुम्हाला दिसतंय की आता आता कॉलम मध्ये तुमचे स्टार प्रिंट झालेत का नाही सांगा? तर कॉलमचे स्टार कसे प्रिंट झालेले, इथं 1 3 5 7 आणि 9. म्हणजे तुमच्या कॉलम्स मध्ये कसे बरोबर आहे ना, हे कॉलम मध्येच प्रिंट झालेत ना रे. हे बघा हो हे मॅम. 3 कॉलम मध्ये प्रिंट झाले स्टार. हा एकाच कॉलम मध्ये स्टार प्रिंट झालाय. तुम्ही हे रोज मध्ये म्हणू शकता का स्टार प्रिंट झालेले आहेत? नाही. नाही, हे कॉलम मध्ये प्रिंट झालेले. तेवढं मॅपिंग करायला शिकायचं. हे कॉलम मध्ये झाले बघा, इथं 1 स्टार झालाय, इथं 3 स्टार झालेत, इथं 5 स्टार झालेत, इथं 7 स्टार झाले, कारण हे कॉलम भरत गेलेत ना. ठीक आहे, आणि ऑब्व्हियसली याचा संबंध आपल्याला ह्याच्यासाठी एक तुम्हाला इनिशियल लेवल दिसते, ह्याच्यासाठी मला 3 लूप लावायची गरज आहे. 3 लूप का लावायची गरज आहे? एक मी लावणार रोज साठी, एक मी लावणार कॉलम साठी आणि एक अजून एक लूप लावायची गरज आहे मला. कशासाठी रे? कारण ह्याच्यात अजून काहीतरी वेगळेपणा दिसतोय. काय स्पेस. वेगळं? स्पेस. स्पेस. व्हेरी स्पेस. गुड. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय? स्पेस दिसतोय. ठीक आहे. मग त्या स्पेस साठी पण आपल्याला बघा, आता त्या स्पेसचं पण आपल्याला लॉजिक बिल्ड करायचंय, की ठीक आहे. आता बघा इथं तुम्हाला रोज तो तुम्हाला दिसतंय, की इथं 1, आता रोजचं काही इथं लॉजिक नाही. रोज त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त टाकू शकता. रोज साठी तुम्हाला माहितीये, की आत्ताच मगाशी आदित्यनी सांगितलं, तुम्ही तिघांनी सांगितलं, की सपोज मला 1 to 5 नंबर प्रिंट करायचा असेल, तर एक नॉर्मल फॉर लूप तुम्ही काय लावता? i is equal to 1, i is less than equal to 5, i प्लस प्लस. तसंच मग आता रोज साठी काही फंड आहे का? काही नाही. तुम्हाला कळतंय की रोज 5 आहे, त्याच्यामुळे माझं सगळ्यात पहिलं लूप कोणतं चालणार? रोज साठी. आता माझे रोज किती आहेत? 5 आणि मला 5 रोज पर्यंत जायचंय. आणि मला सांगा तुम्हाला नेस्टेड लूपचं महत्व कळलेलं आहे मागच्या वेळेस, असं मी कन्सिडर करते. नसन कळलं तरी आता मी लॉजिक मध्ये सांगणारच आहे तुम्हाला. त्याच्यामुळे आपला रोचा हे झालेला आहे. त्याच्यामुळे आता थोडासा विचार करा. आता मी थोडंसं इथे हे करते. आता आपण बघूया, आपण एक लावूया रोज साठी. ठीक आहे, एक लावू स्पेसेस. ठीक आहे, आणि एक लावू आपण कॉलम साठी. असे आपल्याकडे 3 झाले का नाही चार्ट तयार? आता मी एंटर करते. मला सांगा तर रोज आपले किती आहेत? 1. ठीक आहे, पहिल्या लूप साठी. त्याच्यानंतर मी करते एंटर 2. दुसऱ्या लूप साठी मी करते एंटर 3. तिसऱ्या लूप साठी, कारण की आपलं ह्याला आपण इनर लूप म्हणणार का आउटर लूप रे? आउटर. आउटर लूप आतमध्ये असतं का इनर लूप आतमध्ये असतं? इनर आतमध्ये, आउटर बाहेर.
आउटर बाहेर असतं नक्की. प्रतीक, प्रणव, आदित्य, तिघं मला कन्फर्मेशन द्या. येस मॅम. हो. हा, ठीक आहे. तर आता बघा आपल्याला काय करायचं आता स्पेसेस. आता मी परत वर करते. आता रोजचं तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली की इथं माझं फॉर लूप किती वेळा चालणार नाही, हे फॉर लूप किती वेळा फिरणार, 5 5. वेळा फिरणार. बरोबर आहे, 5 वेळा फिरणार. पण हे फॉर लूप फिरत असताना प्रत्येक वेळेस तुमचा कॉलम आणि स्पेसेसचा पण लूप चेंज होणार का नाही सांगा. हो. कारण की प्रत्येक ma'am. रो वाईज आणि तुमचं स्पेसेस पण बदलतात ते आणि तुमचा कॉलम पण बदलतोय. बरोबर आहे का नाही. ज्यावेळेस स्पेसेस तुमचे बदलतात तिथं मला एक लूप लागणार आहे आणि ज्यावेळेस तुमचे कॉलम बदलतात तिथं पण मला एक लूप लावणार आहे. फक्त तुम्हाला प्रिंटिंगची स्टाईल चेंज करावं लागणार आहे. ज्यावेळेस माझं स्पेसेसचं लूप असणार आहे त्यावेळेस मी ब्लँक स्पेस प्रिंट करणार. बरोबर. आणि ज्यावेळेस माझं कॉलमचं लूप असणार आहे त्यावेळेस काय प्रिंट करणार तुम्ही, स्टार प्रिंट करणार. हा, पण आता हे तुम्हाला सपोज इनिशियल लेवलला काहीच कळत नाहीये यार, कसं डोकं लावायचं, कसं समजणार हे. त्यासाठी काही डोकं लावायचं नाही, थोडंसं थिंक करायचं. प्रत्येकाचं लॉजिक वेगळं असू शकतं. बघा मी फक्त एक ट्रिक सांगण्याचा प्रयत्न करतेय. त्याच्यानंतर तुम्हाला जर हे लॉजिक नाही आवडलं तर तुम्ही तुमच्या लॉजिकनी जा, फक्त कन्सेप्ट क्लिअर होण्याशी मतलब. हा, आता बघा थोडंसं लॉजिक लावा. याच्यामध्ये काय दिसतंय रे तुम्हाला, इथं ज्यावेळेस माझा I1 असेल, सॉरी माझा रो मी आय म्हणून कन्सिडर करते आणि कॉलम हा जे म्हणून कन्सिडर करतो. नॉर्मली आपल्याला माहिती आहे आपण तसंच लिहितो, आय हा रोजसाठी आणि जे हा आपला कॉलमसाठी. आणि आता मला सांगा ज्यावेळेस माझा I1 आहे म्हणजे माझं पहिलं लूप चालू झालं, आता त्या टायमाला किती स्पेस आहेत रे, 1 2 3 आणि 4 स्पेस आहे का नाही. बरोबर बघा. हो मॅम. हो 4 मॅम. space. 4 Yes, आहे. ma'am. त्यानंतर मग दुसरं आय माझं 2 असताना किती स्पेस आहेत. 3. 3. हा, आय माझं 3 असताना किती स्पेस आहे. 2. 2. आय माझा 4 असताना किती स्पेस आहे. 1. 1. आणि आय माझा 5 असताना किती स्पेस आहे. 0. 0. गुड. मग आपल्या स्पेसेस मध्ये टाकून घ्या. मग आय ज्यावेळेस 1 असेल त्यावेळेस किती स्पेस आहे सांगा. 4 4. 3 3. 3. 2. 2. 2 1. 1 आणि ऑब्विसली 0ला पण महत्व आहे, 0. कारण की 0 पण आपला तितकाच महत्वाचा आहे. हे झालं स्पेसेसचं क्लिअर, हे झालं रोचं क्लिअर. हा, आता मला सांगा ज्या टायमाला माझा I1 आहे आणि माझे स्पेसेस 4 आहे, ठीक आहे, त्या टायमाला माझा कॉलम किती आहे रे. वाहूनच गेलं का. किती कॉलम मध्ये भरलं Five. गेलेलं आहे ते. नाही, एकाच कॉलम मध्ये भरलंय ना. 1. 1. 1. 1. आपल्याला त्या ह्याच्यामध्ये टाकायचे ना नंबरिंगच्या. किती स्टार प्रिंट झालेत, एकच स्टार प्रिंट झालेला आहे. किती स्टार प्रिंट झाले, 3 स्टार प्रिंट झाले. किती स्टार प्रिंट झाले, 5 स्टार प्रिंट झाले. किती स्टार प्रिंट झाले, 7 स्टार प्रिंट झाले. किती स्टार प्रिंट झाले, 9 स्टार 9. प्रिंट झाले. हा, मग तुमचं कॉलमचा कसा चालणार सांगा मला. इथं सांगा, तिथं काय येणार. 1. 1 1. 3. येस 3 गेली का. 3. त्यानंतर 5. येणार 5 7 आणि 9. त्यानंतर येणार 7 आणि त्यानंतर येणार 9. व्हेरी गुड. ठीक आहे. आता हे माझं इनिशियल लेवल. आता ही तर बघा मला सांगा ह्या इनिशियल लेवल मध्ये काय डोकं लावायची वेळ पडली का. फक्त तुम्ही त्या फॉर्मॅटमध्ये फक्त त्या स्टारला प्रिंट करायचा. मला असा स्टार दिसला पाहिजे. ठीक आहे, कसा दिसला पाहिजे, मला असा स्टार दिसला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये काही नाही रॉकेट सायन्स, हा स्टार आहे. त्याच्यानंतर मग कारण की मला अशा फॉर्मॅटमध्ये माझा स्टार पॅटर्न दिसला पाहिजे. आता हे समजलं सगळ्यांना, रोज किती, स्पेसेस किती आणि कॉलम किती. येस हो मॅम. मॅम. हा, आता बघा आपल्याला काय करायचंय, हे तिन्हींचं हे कॉम्बिनेशन. आता तुम्हाला तिन्ही दिसतंय, हे पण दिसतंय, हा कोड पण दिसतोय आणि हे दिसतंय. पण हा कोड तुमच्याकडे नाहीये असं कन्सिडर करायचंय. हा कोड काय तुमच्याकडे नाहीये. आता हा कोड नाहीये आणि आता तुम्हाला काय बनवायचंय, कोड बनवायचा आहे. तुमच्याकडे काय आता हा पॅटर्न आहे आणि हे तुमच्याकडे बनलेलं आहे. आता सगळ्यात पहिलं तुम्हाला कळतंय की माझं पहिलं जे लूप असणार आहे, कारण की मी आय वरती चेंज करते, म्हणजे मी रोज नुसार बदलतीये का नाही सांगा तुमचे स्पेसेस आणि कॉलम. तुमचा ma'am. ज्यावेळेस I1 असणार त्यावेळेस काहीतरी स्पेसेस असणार आणि त्यावेळेस काहीतरी प्रिंट होणार, म्हणजे तुमच्या कॉलम मध्ये काहीतरी प्रिंट होणार. म्हणजे तुमचा आय किती वेळा फिरवायचा आहे डिपेंड्स ऑन. तुम्हाला 10 वेळा फिरवायचा आहे, तुम्हाला 100 वेळा फिरवायचा आहे, ते तुमचं लॉजिक. पण आता सध्या आपण 5 साठी फिरवतोय, त्याच्यामुळे पहिलं लूप काय चालणार आहे, फॉर इंटिजर I इज इक्वल टू 1
आय इज लेस दॅन रो टाका किंवा तुम्ही डायरेक्टली नंबर पण टाकू शकता. ठीक आहे, किंवा तुम्ही युजरकडून इनपुट पण घेऊ शकता. हे 3 प्रकारे तुम्ही हे करू शकता. तुम्ही एक रोज मध्ये टाकलंय किंवा हा रोज तुम्ही ऍज अ इनपुट म्हणून घेऊ शकता. आपल्याला इनपुट आउटपुट फंक्शन मध्ये स्कॅनर शिकायचे, बफर रीडर शिकायचे, इनपुट स्ट्रीम रीडर शिकायचे. आपण युजरकडून कसं कॅरेक्टर घेणार, कसं स्ट्रिंग घेणार ते आपण पुढे बघूया. पण आता सध्या तुम्हाला रोज 5 आहे तुमचे, तुम्हाला हे कळतंय आणि आय प्लस प्लस ह्या लूप मध्ये काय डाऊट आहे का? हे लूप नॉर्मली चला मला जितक्या वेळा आय माझं हे करायचंय त्याच्यासाठी तुम्ही स्वतःला सांगितलं. चला आता तुमच्या लगेच लक्षात येणार की आय हे माझं 5 वेळा चालणार आहे. ठीक आहे, आता मी आले खाली. आता थोडंसं थिंक करा की आय, रोज, स्पेसेस आणि कॉलम याच्यामध्ये काय लॉजिक लावू शकतो बरं आपण? थोडंसं विचार करायचा की मी जर ज्या वेळेस मी समजा स्पेसेसला 1 ला ठेवला, बघा मी इथं येते इथं स्पेस 1 ला ठेवला, याच्यामध्ये टाईप करते मी. स्पेस जर हा 1 ला केला म्हणजे हा 1 पासून ज्या टायमाला असं मला लॉजिक लावायचंय की तू 4 पर्यंत पळतोय. 4 स्पेस आहेत ना, तुम्हाला इनिशियली दिसतंय तुम्हाला, कारण की लॉजिक बिल्ड करायचंय. तुम्ही पेपरवरती नोटबुकवरती काढलेलं आहे. जेव्हा तो 4 पर्यंत पळतोय त्यानंतर त्याला 5 ला माझी कंडिशन काय झाली पाहिजे? ब्रेक झाली पाहिजे. बरोबर आहे का नाही? कारण 5 ला नकोय मला स्पेस, 5 ला मला काहीतरी प्रिंट करायचंय. त्यामुळे बघा आता इथं लॉजिक काय लावलेलं आहे, थोडंसं दोघांशी मॅपिंग करूया म्हणजे तुमच्या अजून लक्षात येईल. आता आपण काय म्हणतोय की रोज किती आहे सांगा मला? 5 पर्यंत. 5. 5 आहे. रोज 5 आहे. आपली आणि इनिशियली आता माझा आय कितीला आहे? 1 ला आहे. थोडंसं थिंक करायचं. इनिशियली आय माझा कितीला आहे? 1 ला आहे. जर रोज मायनस आय म्हणजे 5 मायनस आय पर्यंत, कारण की 4 पर्यंत जायचंय ना आपल्याला. 4 स्पेस आहेत ना, कळतंय का? 4 स्पेसेस आहे. त्याच्यामुळे जर काय करू शकतो, डोकं लावू शकतं, जर रोज मायनस आय तिथपर्यंत जर मी लूप फिरवलं आणि तिथपर्यंत मी स्पेसेसला इन्क्रीमेंट दिलं तर तोपर्यंत मी ब्लँक स्पेस टाकू शकते. कारण मला 4 पर्यंत पळवायचे ना. मग मी काय डोकं लावू शकते की रोज बघ स्पेस मी 1 ला ठेवलेला आहे, कारण मला 1 पासून मला स्टार्ट करायचा आहे. स्पेस हा 1 ला ठेवलेला आहे. 1 इज लेस दॅन इक्वल टू रो मायनस आय. रोज किती आहेत? 5. तुमचे रोज चेंज होऊ शकतात, 10 असू शकतात, 50 असू शकतात. जर रोज मायनस आय हा माझा किती होतो? रोज मायनस आय म्हणजे सांगा मला. आय माझा हा 1 ला आहे, कारण की तुम्ही त्या लूपच्या आतमध्ये आहात आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला, कारण की त्याच्यावरतीच डिपेंड आहे सगळं. आता इनिशियली तुमचं आय वरती डिपेंड आहे. आय हा माझा 1 आहे आणि आय नुसार तुमचे स्पेसेस चेंज होत जाणार आहे. जशी आयची व्हॅल्यू बदलत जाणार तसे तुमचं स्पेसेसचं लॉजिक. पण लॉजिक आपलं कसं पाहिजे? लॉजिक बिल्ड पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये काही बदल नाही झाला पाहिजे, पण मात्र आपलं काम मात्र आपल्याला जसं हवं तसं झालं पाहिजे. बघा आता काय करतो आपण. आता रोज 5 आहे इथं. ठीक आहे, म्हणजे आता आपण बघा मी इथं थोडं खाली येते. आता सध्या स्पेस इज इक्वल टू 1. ठीक आहे, स्पेस हा 1 ला आहे. त्याच्यानंतर आपण काय म्हणतो? 1. आता स्पेस 1 ला आहे का नाही? मग 1 इज लेस दॅन इक्वल टू. आता हा लेस दॅन इक्वल टू का लावलाय त्याचं पण आपल्याला महत्व समजून घ्यायचंय. लेस दॅन इक्वल टू आपण काय म्हणतोय? रो. आता रोज किती आहे सांगा तुमच्याकडं? सध्या 5 आहे, पण मला 4 पर्यंत स्पेसेस प्रिंट करायचे आणि माझा आय तो सध्या काय आहे? इनिशियली 1 ला आहे. सपोज आयची व्हॅल्यू 1 ला आहे म्हणून आय टाकला आपण 5 मायनस 1 आणि तोपर्यंत मला स्पेसेस काय करायचे? काय करायचे मला सांगा? स्पेस इन्क्रीमेंट करत जायचे. स्पेस काय करायचे? इन्क्रीमेंट करत जायचे. आता थिंक करा. आवाज येतोय तिघांना पण? हो. आता सांगा आय 1 आहे. आता बघा आयची कंडिशन सध्या 1 आहे. बरोबर आहे, आणि स्पेसेस आपल्याला तुम्हाला दिसते इनिशियली 4 पर्यंत हे करायचे. आय 1 आहे. त्याच्यामुळे समजा स्पेसची व्हॅल्यू 1 झाली आणि स्पेसला इन्क्रीमेंट देतोय आपण. आयला इन्क्रीमेंट देतोय का? आय प्लस नाही. प्लस करतोय का? नाही. कारण की आपल्याला स्पेस प्लस प्लस करत जायचे. बरोबर आहे, पण कुठेतरी जाऊन थांबायचे. जाऊन थांबायचे. आता सध्या तुमच्याकडे आयची व्हॅल्यू आहे आणि कुठेतरी जाऊन थांबायचे आणि तुम्हाला कळतंय इनिशियली तुमच्या डोळ्यांना दिसतंय की 4 पर्यंत माझं हे लूप चाललं पाहिजे. ठीक आहे, तर मग मला सांगा स्पेस इज इक्वल टू 1, स्पेस इज लेस दॅन इक्वल टू रोज मायनस 1. आता स्पेस हा काय आपला 1 आहे, मग 1 इज लेस दॅन इक्वल टू 4 आहे का? कारण की 5 मायनस 1 हे कॉन्स्टंट राहणार आहे का सांगा मला? कॉन्स्टंट राहणार का प्रत्येक वेळीस? नाही. मला सांगा रो ची व्हॅल्यू चेंज होणार का? नाही, 5च राहणार. आयची व्हॅल्यू चेंज होणार का? होणार. आयची व्हॅल्यू कशी चेंज होणार? इन्क्रीमेंट दिलं.
आता मला आय इन्क्रीमेंट नकोच आहे. मी सध्या I1च कन्सिडर करतेय, मात्र मला स्पेसेस वाढवायचे. हो मॅम, नाही होणार. हा, मग तेच विचारते मी, आयची व्हॅल्यू तुमची चेंज होणार नाही, नाही. कारण की तुम्ही एका I1th रोला आहे फक्त. 1th रोला तुम्हाला स्पेसेस टाकायचे आणि 1th रोलाच तुम्हाला स्टार प्रिंट करायचा आहे. तुम्ही तुमच्याकडे चार्ट आहे, रोज 1 विथ स्पेसेस 4 विथ कॉलम स्टार 1. हे लॉजिक आहे का नाही सांगा मला या लाईन साठी. ही लाईनच Yes, ma'am. महत्वाची आहे. या लाईन साठी हे लॉजिक आहे का नाही. रोज 1 means I is equal to 1 spaces 4 and column is equal to only 1 but star single 1, then 3 star, then 5 star, then 7 star, then 9 star. ठीक आहे. आता मला सांगा स्पेस 1 होणार, स्पेस आता 1 इज लेस दॅन इक्वल टू 4. 4 आहे का नाही होणार सांगा. रोज 5 आहेत आणि I ची व्हॅल्यू 1 आहे. मग 1 इज लेस दॅन इक्वल टू 4 आहे का? येस, ऑब्विसली आहे. तुमचा स्पेस काय होणार, हा म्हणजे तुमचं लूप काय कंडिशन काय होणार, ट्रू होणार आणि एक स्पेस पडणार. एक स्पेस पडला का? हा स्पेस इथं पडला. त्याच्यानंतर तुमचं लूप ब्रेक नाही होणार आहे आणि लूप न ब्रेक होता त्या लूप मध्येच फिरत राहणार, बिकॉज इट इज अ फॉर लूप. त्या लूप मध्येच फिरत राहणार. कुठपर्यंत लूप फिरत राहणार? जोपर्यंत ही कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत. येते का तुम्हाला? मॅपिंग होते 100%. एवढं तर मला कळायला लागलं की तुम्हाला तेवढं लॉजिक हो. आहे. हा, मग त्याच्यानंतर मग आता मला सांगा सेकंड ज्यावेळेस लूप स्पेसची व्हॅल्यू 2 होणार, मग 2 इज लेस दॅन इक्वल टू किती रे? 4च 3 ना. राहणार. 3 कसं राहणार? नाही नाही मॅम, मायनस तर सांगितलं. हा, मग मला सांगा आता इथं कंपॅरिझन काय होणार? फक्त इथलं कंपॅरिझन सांगा मला. स्पेसची व्हॅल्यू 1 ने वाढलेली आहे हे एवढं कळतंय. मग इथं 2 इज लेस दॅन इक्वल टू किती होणार? 2 is less than or equal to 2 is less than or 5 equal to -1. 5 5 -1. minus 1. मग बोला ना डायरेक्ट 4. 4 4 बोला ना. माझी तीच अपेक्षा, तुम्ही 4 बोला. 2 इज लेस दॅन इक्वल टू 4. 4. कंडिशन ट्रू आहे का? Yes, येस, कंडिशन ट्रू आहे. सेकंड स्पेस पडणार. बरोबर. 3 I ची व्हॅल्यू परत Right. वाढणार. 3 इज लेस दॅन इक्वल टू 4 आहे का? येस. येस, अजून एक स्पेस आहे. पडणार. ठीक आहे. त्यानंतर परत आईची व्हॅल्यू, आईची व्हॅल्यू आपल्याला ब्रेक करायचे. कधी? जोपर्यंत ही कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत तुमचे स्पेसेस प्रिंटच होत राहणार. त्या लूप मध्ये ते फिरतच राहणार. कळतंय का? हा, आता मला सांगा आईची व्हॅल्यू कधीतरी स्पेसची व्हॅल्यू 4 होणार. मग 4 इज लेस दॅन इक्वल टू, म्हणून आपण लेस दॅन इक्वल टू टाकले, कारण की मला 4 ला पण स्पेस हवाय. कळतंय का? Yes, ma'am. 4 ला पण स्पेस हो. हवाय. हा, जर मी इथं लेस दॅन और इक्वल टू नसतं टाकलं तर मला सांगा 4 ला स्पेस आला असता का? नाही. नाही. मग आपलं लॉजिक चुकलं असतं का नाही? हो. हा, आपलं लॉजिक चुकलं असतं. आता हे झालं स्पेसला. आता कधीतरी असं होणार की स्पेसची व्हॅल्यू 5 होणार. कधीतरी काय होणार? स्पेसची व्हॅल्यू 5 होणार. 5 इज लेस दॅन इक्वल टू 4. ही कंडिशन ट्रू होणार का? नाही, फॉल्स नाही, फॉल्स होणार. मग तुम्ही लूपच्या मात्र तुम्ही आयच्या आतमध्येच आहात. आय ह्या लूपच्या आतमध्येच तुमचे 2 नेस्टेड फॉर लूप आहेत. आयच्या आतमध्ये आय सध्या 1च आहे का नाही सांगा. आयचं व्हॅल्यू चेंज होत नाही. मग हे लूप ब्रेक होणार आणि ह्या लूप मधून तुम्ही खालच्या लूपकडे येणार. परत आईकडे जाणार सांगा मला. नाही, हे एक महत्वाचं आहे. हे खूप महत्वाचं आहे. हे त्या कळलं लूपचं तुम्हाला? काम संपलंय आता. हा, मग आता मला सांगा, आता असं लॉजिक लावायचे, असं काहीतरी लॉजिक लावायचे की जेणेकरून आता तुमच्या समोर फक्त काय आहे? तुमच्या समोर फक्त हा चार्ट आहे. तुमच्याकडे कोडिंग नाहीये असं समजा. हा फक्त चार्ट आहे. काहीतरी असं लॉजिक लावायचे की मी जर कोणाशी स्पेसेसशी कंपेअर केलं तर हा 1, 3 असं ह्याचं काहीतरी मॅपिंग होत नाहीये. दिसतंय का तुम्हाला? काही मॅपिंग होत नाहीये. पण जर 2 इंटू आय, आय काय सांगा मला आता? 1 आहे. सध्या मी 1च्याच ह्याला आहे का नाही? आय माझं सध्या काय 1 आहे. जर मी 2 इंटू आय त्याच्यातून एक जर मायनस केला, म्हणजे आता समजा 2 इंटू आय म्हणजे 2 इंटू 1 किती झाले? 1. त्याच्यातून 1 मायनस केला तर 1 येतो. 2 इंटू, आता आयची व्हॅल्यू चेंज झाली. 2 इंटू 2 मायनस 1 केलं तर त्याच्यातून 3 यायला लागले. बघा मला काय म्हणायचं इथं मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुमच्या थोडंसं लक्षात येईल. 2 इंटू 1 मायनस 1 इज इक्वल टू 1. ठीक आहे. इथंच होती आयची व्हॅल्यू माझी 1. आता 2 इंटू 2 आयची व्हॅल्यू 2 झाली ना रे. मायनस 1 इज इक्वल टू 3.
2 इंटू आता आयची व्हॅल्यू किती झाली सांगा 3 3 3 झाली का नाही -1 इज इक्वल टू किती येते सांगा मला 5 5 सॉरी बॅक स्पेस देते आता मला सांगा 2 चेंज होतोय का नाही 2 नाही इंटू आता मी आयची व्हॅल्यू किती झाली 4 4 -1 असं केलं तर 7 येतोय 2 इंटू किती येणार आयची व्हॅल्यू आता 5 -1 इज इक्वल टू 9 येते काहीतरी मॅपिंग होतंय का ज्यावेळेस मी आयला 2 ने मल्टिप्लाय केलं आणि त्यातून एक मायनस केला तर बरोबर माझ्या कॉलमच्या व्हॅल्यू दिसतात ते मला पण मला हा ठीक आहे तुम्ही म्हणता नाही मॅडम आम्हाला हे करायचं आम्हाला स्पेसेसला लॉजिक लावायचं तर तुम्ही सांगा बरं काय थोडंसं विचार करा काहीतरी मला समजा आयशी नकोय मला निगडीत इथं मला स्पेसेसशी निगडीत लावायचं काही लॉजिक लावू शकता का ह्या व्हॅल्यू आणि ह्या व्हॅल्यू थोड्याशा काय करू शकता तुम्ही सांगा आय रिलेटेड कारण आयच माहिती आहे तुम्हाला आता सध्या काय करू शकता तुम्ही बघा लॉजिक प्रत्येकाचं वेगळं असू शकतं मी हे लॉजिक सांगितलं की मला असं वाटतंय जर आयला मल्टिप्लाय केलं प्रत्येक ह्याला त्या टायमाला माझे काय होतात कारण व्हॅल्यू चेंज होतात ना इथं 1 स्टार इथं 3 स्टार इथं 5 स्टार 7 स्टार 9 स्टार हे कळलं का तुम्हाला येस हे समजलं पण मला हे नाही करायचे तर मग करू शकता का स्पेसेस थोडंसं डोकं लावा मॅडम नाही मॅडम बघा मला असं डोकं लागतंय की आपण असं असं या पद्धतीने पण करू शकतो सांगा तुम्ही तुमचं लॉजिक सांगा मला मॅम काय स्पेसचं विचारताय का हा तू नाही तुम्ही तुमचं लॉजिक सांगा तुम्हाला काय वाटतं 2 इंटू आयच्या ऐवजी मॅडम काय तुम्ही आता जे काही ते रो आणि कॉलम शिकेल ना हा रो आणि का नाही आणि मी काय केलं मी माझ्या बघा तुम्हाला सांगितले मला फक्त एवढं मी डिझाईन केलेलं आहे मला कोड माहिती नाहीये मी एवढं डिझाईन केलं पण मला लक्षात येते हा 1 हा इथं 1च आला पाहिजे पण हा 1च येण्यासाठी काय डोकं लावलं की जर 2 इंटू आय केलं म्हणजे 2 इंटू 1 -1 केला तर 1 निघतोय मला जर 2 इंटू 2 -1 केलं तर 3 निघतोय मला 2 इंटू 3 -1 केला तर 5 निघतोय ह्या व्हॅल्यू आल्या पाहिजे ना आता तुम्हाला कॉलमला प्रिंट करायचे ना कॉलमसाठी लॉजिक लावायचे स्पेसेसचं लॉजिक तुमचं लावून झालंय आय ऑलरेडी तुमचं आहे 1 ला फक्त तुम्हाला कॉलमसाठी लॉजिक लावायचे पण मला सेम व्हॅल्यू आल्या पाहिजे तर मी काय डोकं लावणार तर तुम्हाला काय वेगळं सुचतंय का सांगा का हे लॉजिक ओके वाटतंय तुम्हाला तसं पण सांगा मॅम 2 ने इन्क्रीमेंट दिली तरी जमल ना हा कसं येणार सांग मग मला हा सांग आता मला 2 ने इन्क्रीमेंट देणार कसं इन्क्रीमेंट देणार सांग तुझं लॉजिक तू सांग मॅम मला एक क्वेश्चन होता 2 ने म्हणजे इन्क्रीमेंट व्हेरिएबल मध्ये 2 ने इन्क्रीमेंट देता येईल का मला कसं इन्क्रीमेंट देणार 2 ने तू मॅम मी विचारतो तुम्हाला 2++ समजा तुला करायचे कॉलमसाठी आता सध्या फक्त याचा विचार कर इथं मला स्टार प्रिंट करायचे तर 2 ने इन्क्रीमेंट कसं देणार तू सांग मला जे मग इथं 2 मग तर त्याच्यासाठी तू देऊ शकतो त्याच्यासाठी मग तुला काय लॉजिक लावायला लागणार जे इक्वल टू 2 ठीक आहे आपण आणि थोडं लावून बघू जे इज इक्वल टू 2 जे ग्रेटर दॅन और इक्वल टू जे मॅम ग्रेटर दॅन इक्वल टू भाऊ आम्हाला फक्त 1 3 बघ तुझ्या पुढं टार्गेट एवढंच आहे की मला 1 3 5 7 9 आलं पाहिजे प्रत्येक लूप जसं आयची व्हॅल्यू चेंज होणार कारण हे आयवर डिपेंड आहे जशी आयची व्हॅल्यू चेंज होणार तसं मला 1 आला पाहिजे जशी आयची व्हॅल्यू चेंज होणार तसं मला कारण मी फक्त या लूपचा विचार करते आता मला स्टार प्रिंट करायचंय हा बोल तुझं लॉजिक जे इज इक्वल टू 2 हा तू आयची जे ग्रेटर दॅन व्हॅल्यू इक्वल टू आयची व्हॅल्यू तू चेंज करतोय का नाही करत आहे तू जे नाही करत 2 आहे पासून धर नाही तर तू स्टार्ट कर नाही तर तू 50 पासून स्टार्ट कर काही फरक पडतोय का नाही मला फक्त नाही. ह्याच्यामध्ये गडबड नकोय 1 3 5 मॅम 7 9 मध्ये जे ग्रेटर दॅन इक्वल टू आय राहील मॅम पण मी पुढे जे प्लस प्लस करणार आहे ना मॅम तिथं माझं 2 ने इन्क्रीमेंट झाली पाहिजे 1 ने न तुझे होता असं हा 2 ने इन्क्रीमेंट झाली पाहिजे हा कसं 1 ने मग न होता म्हणजे 1 आहे ना डायरेक्ट 3 झाला पाहिजे नाही. 3 आहे ना 5 झाला पाहिजे असं म्हणतोय मी हा मग ते आय त्याच्यासाठी काय इक्वल टू I+2 आय इक्वल टू म्हणजे ते जे इक्वल टू J+2 करायचं जे इक्वल टू जे प्लस J+2 ठीक आहे आपण डोकं लावून बघूया तुम्ही हे ऑब्विसली हे करू शकता तुम्ही हा आता आपण हे लूप कसं चालणार याच्यावरती थोडासा विचार करूया आता हे आहे तुमचं लूप आता मी थोडंसं खाली येते इथं मी टाकलं एंटर टाकलं हा इनिशियल स्टेटला जे 2 असणार आहे ठीक आहे जे इज ग्रेटर दॅन इक्वल टू आय आता आपण थोडंसं याला ड्राय रन करूया जे काय असणार आहे तुमचा 2 ला असणार आहे बरोबर हा आता जे 2 म्हणजे 2 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1
कंडिशन इथं तरी सध्या ट्रू झालेली आहे. आणि जे इज इक्वल टू जे प्लस 2 म्हणजेच किती होणार? जे ची व्हॅल्यू काय होणार? 3 जे इज इक्वल टू जे प्लस 2, जे ची व्हॅल्यू 2 आहे जे ची आता. व्हॅल्यू जे ची व्हॅल्यू 4 ऑन फोर जे ची व्हॅल्यू 4 होणार. ठीक आहे. हा आता बघा, ज्या टायमाला जे ची व्हॅल्यू 4 होणार आहे, तुम्ही हे लूप कंडिशन टाकलेली आहे, तर आता मला सांगा किती स्टार तुमचं हे लूप बरोबर झालेलं आहे, त्या टायमाला एक स्टार प्रिंट होणार आहे. बरोबर आहे का नाही? एक स्टार तुमचा प्रिंट होणार आहे. ठीक आहे, आपण असं कन्सिडर करू एक स्टार प्रिंट झाला. हा बघा आता सेकंडला, आता जे ची व्हॅल्यू, कारण की तुम्ही जे इज इक्वल टू जे प्लस 4 केलेलं आहे, आता परत हे लूपमध्येच फिरत राहणार ना, जोपर्यंत कंडिशन फॉल्स होत नाही. कोणती? मधली कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत. आता जे ची व्हॅल्यू 4 झाली. जे ची व्हॅल्यू किती झाली सांगा मला? 4 झाली. म्हणजे जे इज इक्वल टू 4. जे इज इक्वल टू 4. हा 4 इज ग्रेटर दॅन Greater ऑर than. इक्वल टू. आय ची व्हॅल्यू चेंज होतीये का? नाही. आय ची व्हॅल्यू नाही. 1च आहे. हा कंडिशन तुमची ट्रू झाली. आणि जे इज इक्वल टू जे प्लस 2, म्हणजे आता जे ची व्हॅल्यू किती होती? 4 प्लस 2, मग कंडिशन ट्रू झाली. परत स्टार प्रिंट होणार. पण मला नकोय तसं. कळतंय का? मला फक्त एकदा स्टार प्रिंट झाला पाहिजे. मला ह्याला मॉडिफाय नाही करायचंय. कळतंय का? हे लॉजिक चुकीचं आहे. होते का मॅप? येस मॅम. कारण की मला सांगा, हे कंडिशन ट्रूच होत जाणार ना रे. तुमची जे ची व्हॅल्यू इन्क्रीमेंटच होत जाणार, मात्र तुमचा आय कॉन्स्टंटच आहे ना. या लॉजिकने बघा, आता या लॉजिकचं ड्राय रन करूया आपण. बघू, आपल्याला एक स्टार सोडून आपल्याला दुसरा स्टार नकोय. हा तर या लॉजिकने जाऊया आपण. जे ची व्हॅल्यू किती आहे सांगा मला? जे इज इक्वल टू 1. बरोबर आहे? जे इज इक्वल टू 1. हा आता जे म्हणजे किती आहे? 1. 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू किती? 2 इंटू आय, म्हणजे 2 इंटू 1 मायनस 1 म्हणजे काय? 1च. बरोबर आहे? सेमीकॉलन. आणि आपण काय म्हणतोय? जे प्लस प्लस, जे ला इन्क्रीमेंट मिळालाय, म्हणजे जे आपण कन्सिडर करू थोड्या वेळा करता जे 2 झाला. बरोबर आहे? हा पण ही कंडिशन ट्रू असल्यामुळे एक स्टार प्रिंट झाला. सध्या तुमचा एक स्टार प्रिंट झालेला आहे. हा आता परत जे ची व्हॅल्यू काय मिळाली? इन्क्रीमेंट मिळाल्यामुळे जे ची व्हॅल्यू काय झाली सांगा मला? 2 झाली का नाही? जे ची व्हॅल्यू 2 झाली. आता मला सांगा 2 इज लेस दॅन इक्वल टू 1 आहे का? नाही. सांगा, 2 नाहीये. इंटू आय काय आहे? 2 इंटू आय काय आहे? आय ची व्हॅल्यू चेंज करताय का? नाही. 2 इंटू आय नाही. म्हणजे 1. 1 मायनस 1 म्हणजे 1. मग 2 इज लेस दॅन इक्वल टू 1 आहे का? नाहीये. नाही. त्यामुळे हे लॉजिक बघ ते काय करते, म्हणजे काय म्हणतात, डिस्टर्ब करते ना. ते म्हणतोय नकोय स्टार मला. डिस्टर्ब करते का नाही ह्या लॉजिकनी सांगा? तसं तुम्ही जे लॉजिक लावलं त्या लॉजिकनी ते स्टार प्रिंटच होत जाणार आहे. हे लॉजिक तुम्ही जे लॉजिक लावले ते काहीतरी वेगळाच पॅटर्न होणार आहे. कदाचित तुम्हाला काहीतरी तो वेगळा पॅटर्न डिस्प्ले होतोय, त्याच्यासाठी तुमचं हे लॉजिक राईट आहे. पण या पॅटर्नसाठी हे लॉजिक बरोबर आहे का? नाही. कारण की तुम्हाला स्टार आता बघा, आपण सेकंड स्टेजला येऊया. आदित्य सेकंड स्टेज सांगतो कशी होणार आता. आता मला 2 स्टार नकोय, 3 स्टार पाहिजे. ज्या वेळेस माझी आयची व्हॅल्यू 2 होतीये. आयची व्हॅल्यू किती होतीये? 2 होतीये. हा त्या टायमाला ते 3 नंतर ते लिमिटेशन टाकते का? चेक करूया आपण. सांग, चल तू बोल आता. जे इक्वल टू 2. बरोबर. जे इक्वल टू 2 नाही, जे 2 इक्वल is टू 1 नाही, जे जे इक्वल टू 1 1च राहील. जे 1च राहील. जेवणच राहील. जेला नाही बदलायचं आपल्याला. जेला इन्क्रीमेंट दिलेला आहे आपण. हा मग त्याच्यानंतर 1 इज लेस दॅन इक्वल टू, लॉजिक तेच आहे आपलं. 2 इंटू आयची व्हॅल्यू किती झाली? आता आयची व्हॅल्यू बदललेली आहे. 2 आयची बदल व्हॅल्यू 2 झालेली 2 मायनस 1. -1. त्याच्यानंतर मग जे प्लस प्लस. म्हणजेच आता आपण काय करतोय, मी थोडं एंटर करून बघते. जे इज इक्वल टू 1. हा मग 1 इज लेस दॅन इक्वल टू किती सांगा मला? 3. 2 इंटू 2 4. हा 3. व्हेरी गुड. 4 -1 3. त्याच्यानंतर मग जे तुमचं मग तुम्हाला कळतंय की जे 3 वेळा इन्क्रीमेंट झाल्यापर्यंत तुमचे 3 स्टार होईल. पण जे ची व्हॅल्यू 4 होईल त्या टायमाला 4 इज लेस दॅन इक्वल टू 3 असणार आहे का? नाही. बरोबर ते 3 स्टार प्रिंट करणार, 4थ्या स्टारला ते फेल होणार. होतंय का नाही बरोबर सांगा? हो मॅम. हो मॅम. असं डोकं लावायला शिकायचं. आता हे झालं एक लॉजिक. आता मी तुम्हाला, आता खरी गंमत आहे, तुम्ही मला ह्या चार्ट मध्ये काय येणार सांगायचं आणि तुम्ही आता मला पुढचं लॉजिक मध्ये काय बदल होणार आहे फक्त सांगायचं. या कोड मध्ये काय बदल होणार आहे सांगायचं. मला हा पॅटर्न उलटा प्रिंट करायचा आहे. म्हणजे माझे पहिले 9 स्टार असणार आहे. आता तुम्ही बोलायचं, मी काही बोलणार नाही आता. तुम्हाला लावायचे, कारण की आणि इथं काही रॉकेट सायन्स नाही. इथं तुम्हालाच आलं पाहिजे.
मला हा स्टार हा उलटा प्रिंट करायचा आहे. म्हणजे इमॅजिन दॅट मला कसं प्रिंट करायचंय. मी इथं काय असणार आहे सांगा, का आपण लिहायचं उलट? हा मॅम उलटच लिहा हा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, नाही मग ते असंच असतं लोणचं. म्हणजे तुमच्या अजून छान डोक्यामध्ये येईल की ओके. एक मिनिट, मी सगळंच काढून टाकते स्टार. हम्म. चला आता सांगा इथं काय असणार आहे? स्टार. स्टार. ठीक आहे, आता आपण स्टार 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 करत जाऊया. एक मिनिट, अजून 2-3 हे करूया. आपण कॉपी पेस्ट करूया. हा, आता मला सांगा खालच्याला किती स्टार असणार आहे? 7. 7 स्टार असणार आहे. 7. म्हणजे हे इकडचं आता हे किती आहे? 3, करावं लागतं. 3, 6 आणि 7 इथपर्यंत कॉपी पाच करायचं हजार आपल्याला. आता हे 75,000 भरतील त्याला वरती लागणार नाही कुठून का प्रिंट पैसे? करायचं सांगा मला. हे दिस इज राईट. बरोबर आहे का? हे प्रिंट 7. केलं. हा, आता हे 7 स्टार झाले. ओके, 7 नाही झाले का? झाले ना 7. 1, झाले, 2, झाले. 3, 4, 5, 6, 7. हा, आता मला किती स्टार प्रिंट करायचे? 5 स्टार. कुठं पेस्ट करू मग मी? इथं करू. हो. हो. अजून एक स्टार राहिला. ठीक आहे, विचार पाहिजे ते. अजून एक स्टार राहिला. हा, आता एका 5 स्टार वर्षाचं नंतर मग personal मला loan किती घेऊन स्टार education प्रिंट loan करायचे नाही आता? 3. 3 स्टार. 3. कंट्रोल सी. मग कुठं पेस्ट करू? इथं करू. हा, त्याच्याच खाली. आता हा, त्याच्यानंतर आता इथं येणार का 5च्या खाली? हो 1 एक्स्ट्रा. इथं 1 स्टार येणार. ठीक आहे, आता झालं, दिसतोय उलटा पॅटर्न. हो मॅम. हा, आता तुम्ही लॉजिक सांगा. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये कसं असणार? मॅप झालं पाहिजे तुम्हाला. आता मी काय करतेय, हे सगळं काढून टाकू का? हो काढून टाका. हा, टाका. आता तुम्ही डोकं लावायचं आणि तुम्ही सांगायचं मला. हा, चला आता मला सांगा, रो तुमचा उलटा चालणार का सरळ चालणार? हे पहिलं सांगा मला. रो उलटा. उलटा. ओके, गुड. रो तुमचा उलटा चालणार म्हणजे काय येणार रो मध्ये सांगा. आता इथं काय येणार? 5. 5 4 एक मिनिट. हा, इथं येणार 4. 3 एंटर. 3. उलट. 2 एंटर. 1. 2. हे खूप महत्वाचं आहे बरं का. हे कुणी सांगितलं रे उलटा चालणार? हे मॅपिंग फार महत्वाचं आहे. इथं उलट चालणार हे लक्षात येते. ऑब्व्हियसली तुमचं लॉजिक तुम्ही वेगळं लावू शकता. हा, आता स्पेसेस किती आहे सांगा. स्पेसेस मध्ये काय येणार? 0 0. 0. इथं 1 किती येणार? 1. 1. 1. एज्युकेशन. इथं येणार 1. हा, त्याच्यानंतर इथं किती येणार सांगा? 2 2. एंटर. 8 बॅकस्पेस. इथं येणार तुमचं 3. आणि 4. किती येणार सांगा? नीट बघून सांगा. एक मिनिट, मी वरती जाते. स्पेस 0, स्पेस बघू 1, याचं college काय स्पेस लागतं. 2, स्पेस 3 आणि स्पेस 4. जर म्हणजे आता 0, CET 1 ला एकदम admission झालं तर इन्क्रीमेंट सारखं ते scholarship पळतंय. 0, 1, 2, 3 आणि 4. इथं येणार आपला 3. इथं येणार आपला 4. ठीक 4. आहे. हा, आता कॉलमचं बघा बरं काय दिसतंय. पहिल्यात 9 स्टार आहे. 9, 7, 5, 3 आणि 1 असं येणार ना. हो 9, 7, 5. हा सगळ्या पॅटर्न प्रोग्राम मधला सगळ्यात हार्ड प्रोग्राम आहे. हे एकदा समजलं ना, पुढे तुम्हाला कसलाही पॅटर्न विचारला तरी तुम्हाला 100% लिहिता येणार लॉजिक त्याच्यावरती. हा, आता 1. आता थोडासा विचार करा. मी 1च मिनिटामध्ये आले. थोडासा विचार करा. डोकं मी थोडं वरती जाऊ का? म्हणजे तुम्हाला कोडिंग पॅटर्न पण दिसल आणि कोडिंग पण दिसते का. राहू दे, फक्त कोड आणि हे दिसलं पाहिजे म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला डोकं लावता येईल. ठीक आहे, मी 1च मिनिटात आले. हा,
हॅलो. हा. कोण सांगतो सांगा मला ह्याचं काय कोडिंग मध्ये काय चेंजेस होतील. फॉर लूप पहिलं मला सांगा तुम्हाला एक लक्षात आलेलं आहे की हे उलटा चालतोय ना, म्हणजे फॉर लूप हा तुमचा रोज साठी उलटा चालतोय. आवाज येतोय माझा सर्वांना? येस मॅम. चला मग मी फॉर लूप मध्ये चेंज करू पहिल्या. हो. हा सांगा काय येईन आता इथं मला सांगा. 5. ओके गुड. इथे येणार 5. हा आता इथं काय येणार सांगा. लेस दॅन येणार का ग्रेटर दॅन? लेस दॅन येणार का ग्रेटर दॅन येणार? विचार करा थोडासा. त्याला उलट करायचे मला 1 पर्यंत जायचे. मॅडम ग्रेटर दॅन इक्वल टू रोज आय प्लस लेस. ओके ग्रेटर दॅन इक्वल टू रोज येणार का ग्रेटर दॅन इक्वल टू इथं काय येणार सांगा मला नक्की सांगा. आता आय ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन येणार. ठीक आहे बरं ठीक आहे. ग्रेटर दॅन इक्वल टू रोज येणार का 1 येणार रे? 1. गुड व्हेरी मॅम गुड. रोजची व्हॅल्यू वरती चेंज करा. ओके रोजची व्हॅल्यू किती चेंज करू? 1. रोजची नाही मला रोज 5 आणि ठेवायचे. तिथं रोज नाही. लिहा असं पण जमून. नाही बरं मॅम ठीक. वरती तुम्ही इंट रोज डिक्लेअर केलंय ना तिथं 1 करा. तिथं बरं 1 ठीक करा आणि ठीक आहे. सध्या इथं 1 रोजच टाकले तिथं राहतो. रोज करा खाली. ओके म्हणजे हा. जिथं 1 टाकले तिथं मी रोज करू. ओके ठीक आहे. हा हा ओके तुम्ही म्हणसान तसं. हा आता आय प्लस प्लस होणार का? कारण मला डिक्रीमेंट करायचं म्हटलं मला आय काय होणार? मायनस आता? मायनस आय मायनस 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 होणार. गुड. हा आता विचार करा. आता आय 5 आहे. आपण प्रत्येकाने एक एक स्टेप सांगा. आता सध्या आय ची व्हॅल्यू चेंज होणार आहे का? नाही. आय इज इक्वल टू 5 राहणार आहे. आयची व्हॅल्यू काय राहणार आहे? 5 राहणार आहे. हा आय इज इक्वल टू 5. आता आयची व्हॅल्यू 5. 5 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1. येस आहे. आय मायनस मायनस माझी कंडिशन ट्रू झाली. खाली आले. आता ह्याच्यामध्ये स्पेसेस बघा 0 1 2 3 4 याच्यामध्ये काय चेंज होतंय का बघा. का सेम लॉजिक अप्लाय होऊ शकतं. तुम्ही सेम लॉजिक पण ट्राय करू शकता किंवा वेगळं तुमचं बदललेलं लॉजिक पण तुम्ही सांगू शकता. सेम लॉजिक. सेम लॉजिक. हा मॅम ते रोज मायनस आय केलं तिथं चेंज होईल मॅडम मला असं वाटतं. बरं ठीक आपण ट्राय करून बघू ना. सेम लॉजिकने ट्राय करू किंवा काय बदल होतील ते ट्राय करूया. ठीक आहे. हा आता मला सांगा स्पेस किती आहे? आता आयची व्हॅल्यू 5 आहे. स्पेस इज इक्वल टू 1. आपण एस टाकूया. स्पेस इज इक्वल टू 1. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणतोय? स्पेस म्हणजे 1च आहे. 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू रोजची व्हॅल्यू काय सांगा? 1. 1. मग 1 मायनस 5 किती झाली? बरोबर ना? असंच लॉजिक लावतोय ना आपण. -4 किती येणार? -4. 1 1 इज 1 हा लहान आहे का मग -4 पेक्षा? बघा विचार करा म्हणजे तुम्ही तुमच्या नाही. पद्धतीने सांगू शकता. नाही नाहीये. मॅम एक मोठा आहे. स्पेसची व्हॅल्यू काय सांगा मला आता? स्पेस 1 आहे. बरोबर आहे. स्पेस 1 आहे. स्पेस इज लेस दॅन ऑर इक्वल टू रोजची व्हॅल्यू किती आहे आता सांगा मला? व्हॅल्यू 1. हा मग रोजची व्हॅल्यू जर हे असेल 1 असेल तर मग मला सांगा रोजची व्हॅल्यू चेंज करून चालेल का? का पहिल्या लूप मध्ये काही गडबड आहे? नाही मॅम नाही चुकलंय. रोजची व्हॅल्यू 5च ठेवा. हा रोजची व्हॅल्यू मी समजा 5 5च ठेवा. ठेवली. हा आणि आता या फॉर लूप मध्ये काय म्हणायचंय आपल्याला की ते आपण 5च्या या फॉर लूप जागेवर मध्ये टाका. हा आय इज इक्वल टू 5. ठीक आहे. आय इज इक्वल टू 5 झाले रोज म्हणजे रोज 5 झाले. आय इज ग्रेटर दॅन आता आय आहे ना आपला आय इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1. आय इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1 आणि आय मायनस 1. आता लॉजिक लावा बरं. तिथं आय मध्ये आय इक्वल टू रोज टाका ना मॅम. आय इज इक्वल टू रोज. ओके. आय पहिल्या इज इक्वल टू मध्ये. कुठं? ओके ठीक आहे. इथं रोज टाकू. बरोबर 5 नाही टाकायचं आपल्याला. गुड. आय इज इक्वल टू आपण रोज टाकलं. हा आता बघा लॉजिक लावून सेम लॉजिक अप्लाय होते का? आता स्पेसची व्हॅल्यू काय आहे? 1. ठीक आहे. 1. हा मग 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू रोजची व्हॅल्यू किती आहे? 5. 5. मग 5 मायनस आयची व्हॅल्यू किती आहे? 5. 5. मग 5 मायनस 5 0. म्हणजे 1 इज लेस दॅन इक्वल टू 0 चालतंय का? नक्की बघा. रो कुठं मॅप करायचं ते बघा. चालतंय मॅम. 1 हा कसं आता बघा स्पेसची व्हॅल्यू काय आहे? 1. रोजची व्हॅल्यू काय आहे? 0 होते.
रोज किती आहे? रोजची व्हॅल्यू 5 ठेवून चालायची का किती 5 ठेवायची? थोडंसं तुम्ही विचार करा बरं का. मला कन्फर्म सांगा 5 हे लूप चालवायचंय का? मी म्हणते समजा हे मला हेच लॉजिक ठेवायचंय. फॉर स्पेस इज इक्वल टू 1, स्पेस इज लेस दॅन इक्वल टू रोज मायनस आय. ठीक आहे. आणि मग मला स्पेस प्लस 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 हेच लॉजिक चालवायचंय. मग मला सांगा हे लॉजिक चालवण्यासाठी काय डोकं लावायला लागन? सध्या माझ्याकडं स्पेस 0, 1, 2, 3 आहे. कारण की मला असंच प्रिंट झालं पाहिजे. 0 काहीही स्पेसेस नकोय. मग हे लूप तुमचं सांगा ब्रेक होणार का? ब्रेक होणार ना ऑब्व्हियसली, कारण कंडिशन काय होतीये? हॅलो, आवाज येतोय का रे? हो मॅम, मला कंडिशन कंडिशन नकोच आहे ना. ट्रू मला नकोच आहे, कारण की मला स्पेसेस नकोय. येते का लक्षात? मला उलट प्रिंट करायचंय ना. मॅडम कंडिशन ते मला लेस दॅन नकोच आहे. साइन ग्रेटर दॅन केलं तर बरं ठीक आहे. ग्रेटर दॅन करून बघू. करून बघितल्यानंतर काय होतंय बघा. मॅम अरे चालतंय ना. लॉजिक चालतंय. लॉजिक चालतंय ना. मला नकोच आहे ना. मला सांगा मला स्पेस पाहिजे का? नाही. नाही कारण की उलट पाहिजे. प्रिंट म्हणजे माझा रोजची व्हॅल्यू बरोबर आहे. 5 मायनस 5 आयची व्हॅल्यू पण माझी काय आहे? रोज आहे. आय मध्ये पण 5 आहे आणि रोज मध्ये पण 5 आहे. 5 मायनस 5 0 आणि स्पेस मध्ये 1 आहे. 1 हा लेस नाहीये 0 पेक्षा. म्हणून हे लूप चालणार का? हे लूप टर्मिनेट होणार आणि मला तसंच पाहिजे. कारण की मला स्पेस 0च पाहिजे ना. हो बघा, ह्याच्याशी मॅपिंग करायचे. ज्याच्यासाठी लूप लिहिताय त्याच्याशी मॅपिंग करायचं. मी तुम्हाला किती वेळा सांगितलं. तुम्ही त्याच्याकडे बघतच नाही तुम्ही. ज्याच्याशी आता सध्या हे नाही चाललेलं माझं, हे चाललेलं आहे. म्हणजे ते ब्रेक झालं का नाही? आता ते कुठं येणार? स्पेस पडणार नाही. ते कुठे येणार? इथं येणार. आता हे मॅप करून बघा. सांगा मला आता हे इथं. आता सांगा हे लॉजिक चालेल का? जे आहे ते. बघा चालतंय का? जेची व्हॅल्यू काय असणार आहे सांगा मला. मला किती आता सध्या मी याची काय विचार व्हॅल्यू करते? सध्या मी काय विचारतीये? मला 9 स्टार प्रिंट करायचे. बरोबर का नाही? म्हणजे माझा जे 9 वेळा इन्क्रिमेंट झाला पाहिजे आणि जे 9 वेळा इन्क्रिमेंट झाला पाहिजे म्हणजे 9 वेळा माझी कंडिशन ट्रू झाली पाहिजे. बरोबर का नाही? हां. तर मग आपण लूपमध्ये चालून बघू. आता सध्या जेची व्हॅल्यू 1 आहे. जे इज इक्वल टू 1. आता मला सांगा जे इज लेस दॅन इक्वल टू म्हणजे 1 हा लेस दॅन इक्वल टू 2 इंटू आय. आयची व्हॅल्यू किती आहे सांगा? 5. 5. म्हणजे 2 इंटू 5 किती झाले? 10. 10 मायनस 1 किती झाले? 9. म्हणजे 1 इज लेस दॅन इक्वल टू 9 आहे का? येस. तोपर्यंत येस. म्हणजे हे 9 वेळा माझं इन्क्रिमेंट होणार आणि हे लॉजिक माझं बरोबर आहे. 9, 8, 7 तितक्या वेळा माझं स्टार प्रिंट होत जाणार. 9 वेळा पण ते इक्वल टू साइन लावल्यामुळं 9 वेळा पण ते चालणार. 9वी पण स्टेज चालणार. हे लॉजिक माझं बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला जर उलटा करायचा असेल तर तुम्हाला फक्त म्हणून मी सांगितलं की हे लूप अत्यंत महत्वाचं. ह्या लूपवरती. आता बघा मी काय बोलतीये. आता हा तुमचा असाइनमेंट क्वेश्चन राहील. तुम्हाला काय करायचंय? 1, 3 बघा पहिलं हे आणि ह्या. पण आता ह्या वेळेस काय करायचंय माहितीये का? बघा मी थोडं इमॅजिनेशन करते. थोडीशी इमॅजिनेशन पॉवर हे करा. लूप कसं प्रिंट झालं पाहिजे बघा. स्टार कसे प्रिंट झाले पाहिजे. याला तुम्ही पुढच्या वेळेस मी ज्याला विचारेन त्यांनी न बघता जेव्हा आपला क्लास आता माझा पुढच्या शनिवार रविवार क्लास होईल नाही होईल माहित नाही. त्यावेळेस असं हे करते कारण मी थोडंसं शिफ्टिंग प्रोसेसमध्ये इथून पुढे मात्र आपले शनिवार रविवार सेशन होतील. हे लक्षात ठेवायचं. मला सांगा आता मला असं लॉजिक लावायचंय 1 स्टार 3 स्टार 5 स्टार 7 स्टार 9 स्टार अगेन 7 स्टार अगेन 5 स्टार अगेन 3 स्टार आणि अगेन 1 स्टार. एक लूप स्किप होतंय. तर मग मी याच्यासाठी काय लॉजिक लावणार? तुमच्याकडे दोन्ही लॉजिक आहे. तुम्हाला हा पॅटर्न मला डिझाइन करून दाखवायचा आहे. पॅटर्न कळला काय करायचं आहे? हो 1 स्टार 3 अं, स्टार 5 स्टार 7 स्टार 9 स्टार 9 स्टारच्या खाली 7 स्टार आले पाहिजे. 9 स्टारच्या खाली 7 स्टार आले पाहिजे. म्हणल्यावर इथं काहीतरी चेंज होणार. चेंज होणार का नाही सांगा? हां. काहीतरी दोन्ही कोड गडबड मर्ज हां, करीन. हां. मर्ज करायचा. पण गडबड जरी केली तरी पण काहीतरी चेंज होणार. कारण की तुम्ही पहिलं कसं करत होते तुम्ही? 3, 5, 7, 9 असं करत होते का नाही? सॉरी 1, 3, 5, 7 आणि 9 आणि मग तुम्ही परत काय करायचे? अगेन 9, 7, 5, 3 आणि 1 करायचे. पण आता वेगळं आहे थोडंसं. एक स्किप करताय तुम्ही. एक लूप एक हां, लाईन एक स्किप स्किप करायची. करताय. त्याच्यामुळे बराचसा कोडमध्ये इफेक्ट होणार आहे.
मग त्या कोडमध्ये काय इफेक्ट होणार आहे, कुठे चेंज होणार आहे, हे मात्र तुम्हाला असाइनमेंट म्हणून करायचे. कळलं? 9 नंतर लगेच 7 आलं पाहिजे ना? 9 नंतर 7 आलं पाहिजे, 7 नंतर 5 आलं पाहिजे, 5 नंतर 3 आलं पाहिजे, 3 नंतर 1 आलं पाहिजे. हे फक्त मी छोट्यासाठी सांगितले. तुम्ही लॉजिक बघा, तुम्ही 100 पॅटर्न तुम्ही डिझाईन करा, लॉजिक असं पाहिजे. तुम्ही हजारो नंबर त्याला दिला तरी मात्र तुमची पॅटर्नच्या लुक मध्ये गडबड झाली नाही पाहिजे. याला म्हणतात लॉजिक बिल्डिंग. आता मग तुम्ही थोडंसं डोकं लावायला प्रयत्न केला, पण आपल्या स्टारच्या पॅटर्न मध्ये लुक मध्ये गडबड होत होती का नाही? जिथं 1 स्टार पाहिजे तिथं तुमचे मल्टिपल स्टार प्रिंट व्हायला लागले होते. अशी लुक मध्ये गडबड नकोय आपल्याला. कळलं हे? या एक्झाम्पल वरून ह्या थोडंफार तरी काही थोडं वाटतंय का रे का नाही? आपण आता ना कशाही प्रकारचा स्टार आपल्याला आला तर आपण लॉजिक बिल्ड करू शकतो. असं उलटपालट करून बघायचं आणि असं उलटपालट करून प्रॅक्टिसनी तुमचं लॉजिक इतकं तुमचं जो ब्रेन आहे तो इतकं फास्ट तुम्हाला रिप्लाय देईल ना, की तुम्हाला तुम्हालाच प्रॅक्टिस ह्याच्यासाठी मोर प्रॅक्टिस. कन्सिस्टन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट. कळतंय का? आणि ह्या अशा पॅटर्न मध्ये टाकायचं, कारण की पॅटर्न हा नेहमी रो आणि कॉलम मध्येच त्याला डिझाईन करायचा असतो आपल्याला. होते? आता बघा ह्या एक्झाम्पल मुळे मला असं वाटतं हे याच्यातलं तुमचं कोणतंही एक्झाम्पल तुम्हाला विचारलं तर नक्कीच तुम्हाला ह्याच्यापर्यंत तुम्ही मॅपिंग करू शकता. आता मी तुम्हाला एक प्रोग्राम ओपन करते. ठीक आहे? आता ह्या प्रोग्राम मध्ये असं समजा की आय माझा 1 आहे. आय माझा काय आहे? हॅलो, आवाज येतोय? स्क्रीन दिसतीये सगळ्यांना? हो मॅम. हा. आता लूप तर गडबड काही नाहीये. तुम्हाला सरळ सरळ कळतंय की रो ची व्हॅल्यू 5 आहे, म्हणजे हे 5 वेळा फिरणार आहे. ह्या लूप वरून कळलं का नाही? क्लिअर झालं का नाही लगेच? I1 पासून 5 पर्यंत. सेकंड लूप काय सांगते? सेकंड लूप काहीतरी डिस्प्ले करण्याचा प्रयत्न करते. सेकंड लूप काहीतरी डिस्प्ले करण्याचा प्रयत्न करते आणि ते काय करते? 64 प्लस आय ला जोडते आणि मी सांगते 64 प्लस आय म्हणजे ए. आता सांगा मला ह्याचा आउटपुट काय येईल? 2 मिनिटाचा फक्त वेळ देते तुम्हाला. 64 प्लस आय म्हणजे तुमचा ए. सांगा मला काय आउटपुट येईल? ते प्रिंट होईल. पहिला ए प्रिंट होईल. खाली खाली परत परत ए. हा, परत ए प्रिंट होईल. अजून एक होईल त्यातला. अजून एक प्रिंट होईल का ए? नक्की? थोडंसं विचार करा आणि सांगा मला. पहिल्या लाईनीत एकदा हे होईल, दुसऱ्या लाईनीत 2दा असं होईल. मग ए नंतर जर तुमची आयची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होती तर ए नंतर दुसरं कॅरेक्टर नाही येणार का रे? प्रत्येक वेळी एच प्रिंट येईन होत ना, आहे. बी येईन मॅम, बी येईन. ओके, काय येईल? 65 ला बी येईन. बी येईल. ओके, पुढच्या लाईनीला काय येणार सांगा? ABC. ए बी सी. हा, त्याच्या पुढच्या लाईनीला काय येणार सांगा? ए बी सी डी. अशा पद्धतीने पॅटर्न होईल असं तुमचं मत आहे. आपण चेक करूया अशा पद्धतीने पॅटर्न होतोय का. आता मी पॅटर्नचं लुक थोडंसं चेंज करते. लॉजिक मध्ये काय बदल होईल तुम्ही सांगायचं. ठीक आहे. सध्या मी आता आहे त्या ह्याच्यामध्ये ओरिजिनल वरती आपण आणूया आणि आपण बघूया की ABCD नी प्रिंट होतोय का. का बरं तुमचं चुकलं? मॅम लूप व्हॅल्यू वाढूनच म्हणजे आयची व्हॅल्यू चेंज नाही होत. चला आपण ह्याचं ड्राय रन करू, म्हणजे तुम्ही चुकला म्हणजे ह्याचं आपण ड्राय रन करण्याची गरज आहे. चला मला सांगा, कोण सांगतं? प्रतीक, प्रणव, आदित्य. एकानेच बोलायचं. मी अजून 3 प्रोग्राम घेणार आहे. मला वाटतं इनपुट आउटपुट फंक्शन आपण नेक्स्ट पासून स्टार्ट करूया. मी फक्त फार तर अर्धा तास अजून लेक्चर वाढवू शकते. हा, चला बोला पटपट. चला, कोण सांगतं? मी सांगतो मॅम. प्रतीक, प्रणव. हा प्रणव, चल बोल आता. सांग कसं येणार आउटपुट. तुला दिसतंय प्रणव? हो. ठीक आहे. तुझ्या पुढे समोर कोड आहे, तुझ्या समोर हे आहे, पण तुला कळतंय की ह्याचं आउटपुट काय येतंय की ए बी बी सी 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 डी 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 येते. हा, चल बोल. हा, तू बोल, मी लिहिणार. पहिला असणारे आयची व्हॅल्यू. पहिलं लूप तर मला कळलेलं आहे. आता आपण फक्त या लूपचा विचार करूया. हा, आता जे इज इक्वल टू 1 असणार आहे. हा, बोल. J is equal to 1. 1 इज लेस 1 दॅन इक्वल greater टू. लेस आहे ना, आपण लेस लावले less ना. than हा, equal to लेस दॅन इक्वल टू. आयची व्हॅल्यू काय आहे? 1च आहे. 1. हा, 1 साठी चालले ना आता. हा, त्याच्यानंतर काय म्हणते ते? जे प्लस प्लस. हा, कंडिशन ट्रू झाली का? येस, कंडिशन ट्रू झाली. ते काय म्हणते? 64 प्लस आय. आयची व्हॅल्यू 1 आहे. मग तुला कळतंय की 65 ला आपलं प्रिंट होतंय ए, म्हणजे माझा ए प्रिंट झाला. परत आता जेची व्हॅल्यू किती झाली सांग?
जे ची व्हॅल्यू 2 झाली. हा मग 2 इज लेस दॅन इक्वल टू 1 आहे का? नाही, नाही. कंडिशन फॉल्स आहे. कंडिशन फॉल्स झाली आणि परत मग तुमची आईची व्हॅल्यू वाढली. हा आता बोल आईची व्हॅल्यू वाढली. आयची व्हॅल्यू 2. हा, 2. आईची व्हॅल्यू 2 झाली. हा खालच्या लूपकडे आला. जे ची व्हॅल्यू 1 आहे. हो. हा मग जे ची व्हॅल्यू 1 आहे तो 1 इज लेस दॅन इक्वल टू 2 आहे का? हो आहे. आहे. 1 इज लेस दॅन इक्वल टू 2 आहे. ठीक आहे. आता आईची व्हॅल्यू किती आहे सांग? आयची व्हॅल्यू 2. हा मग 64 प्लस 2 किती झाली? बी. मग इथं गडबडले का नाही तुम्ही? तिथं बी प्रिंट झालं. हा तुम्ही काय सांगितलं? ए आणि बी प्रिंट होणार. म्हणून सांगते ड्राय रन करायचं. काय चुकतंय, कुठं चुकतंय, बस पुढचं करायची गरज नाही आपल्याला. पुढचं हा, करायची फक्त गरज आपण नाही. आयच प्रिंट करतोय म्हणून ते हा आता मला सांगा लॉजिक मध्ये थोडीशी गडबड करायची ते तुम्ही सांगायची. मला आउटपुट आता जसं तुम्ही इमॅजिन केलं ना तसं आउटपुट पाहिजे. ए बी एबीसी एबीसीडी एबीसीडीई. हा आता मला काय चेंज होणार ते सांगा. मॅम तिथं 64 प्लस आयच्या जागेवर जे प्रिंट करा. व्हेरी गुड. तिथं काय होणार? फक्त आईच्या ठिकाणी जे प्रिंट होणार. हा आता आईच्या ठिकाणी हे कोणी सांगितलं? आईच्या ठिकाणी जे प्रिंट होणार. मी सांगितलं मॅम. हा मग आता तू सांगितलं ना आदित्य, तू सांग मला आता ह्याचं कसं. तो म्हणतोय 64च्या आईच्या ठिकाणी जे प्रिंट करायचंय मला फक्त. लॉजिक बाकीचं सेम राहणार का? लॉजिक सेम राहणार का सांग आदित्य? येस मॅम. हा मग सांग कसं होणार? सांग लूप कसं चालणार? सांग पहिल्यांदा लूप कसं चालणार? पहिल्यांदी आय इक्वल टू 1 तो आहे तिथं. हम्म 1 लेस दॅन इक्वल टू रोज म्हणजे 5. हम्म नंतर कंडिशन त्याचे चेक होणार. ते हम्म ट्रू झाल्यावर खाली येईल. हम्म जे इक्वल टू 1. हम्म जे 1 आहे 1 लेस दॅन इक्वल टू 5. हम्म 1 इज लेस दॅन इक्वल टू 1 5. इज लेस दॅन इक्वल टू कंडिशन 5 का रे? आईची व्हॅल्यू किती आहे आता सध्या? 1च आहे ना? 1 1 1. मग 5 कसं काय? हा सॉरी 1 इज लेस दॅन और इक्वल टू 1. हम्म तिथे कंडिशन ट्रू झाली. हम्म तिथं खाली मग 64 प्लस 1 हम्म प्लस जे. तिथं जे प्रिंट झाला म्हणजे ए प्रिंट झाला. ओके गुड. हा परत वरच्या लूपला जा. त्यानंतर परत वरच्या रूप गेला. हा नाही परत जे आता सध्या त्याच जे लूप मध्ये आहे. हा हो जे मध्येच आहे. मग जे प्लस प्लस झाला त्यानंतर मग जे इक्वल टू 2. हम्म मग 2 इज लेस दॅन और इक्वल टू 2 इज लेस दॅन इक्वल टू 1. हम्म तिथं कंडिशन फॉल्स झाली. का 2 इज लेस दॅन इक्वल टू 1. हा ओके कंडिशन फॉल्स हा झाली बरोबर. हा कंडिशन फॉल्स झाली. हा मग तिथं वरती गेला. कंडिशन फॉल्स हा झाली आता त्यामुळे आईची परत व्हॅल्यू वरती 2 गेला झाली. आय मध्ये. हम्म आय प्लस प्लस झाला. आयची हम्म. व्हॅल्यू 2 झाली. बरोबर. मग परत 2 इज लेस दॅन और इक्वल टू 5. हम्म कंडिशन ट्रू झाली. हम्म खाली आला. हम्म जे ची व्हॅल्यू 1च आहे. हम्म मग परत तिथं जे ची व्हॅल्यू 1 इज लेस दॅन और इक्वल टू 2. हम्म कंडिशन ट्रू झाली. परत हम्म खाली आला. हम्म मग 64 प्लस जे तिथं प्रिंट झाला. हम्म म्हणजे त्यानंतर तू मग तिथं ए आणि बी तुझा प्रिंट ए झाला. आणि बी प्रिंट झाला. हो ओके गुड. म्हणजे त्यानं तुम्हाला नाही ठीक आहे ठीक आहे. एकदा समजलं ना आदित्य का बोलता आलं व्यवस्थित समजलं म्हणजे समजलं. ठीक आहे. आपण काय करतोय फक्त थोडंसं चेंज करतोय. आता मी तुम्हाला बघा जे मी तुम्हाला सांगितलं ना कंबाई पॅटर्न हे तुमच्यासाठी असाइनमेंट असणार आहे. तुम्हाला सांगितलं ना मी उलटा आणि सुलटा तर त्याचं हे लॉजिक आहे पण हे मी तुम्हाला देणार नाहीये आता. ठीक आहे. हे तुम्ही स्वतः तुम्हाला करून दाखवायचे. आता मी ना एक पॅटर्न 1 डिझाईन करतेय. ठीक आहे. हा पॅटर्न 1 प्रोग्राम वरती मी जातीये. आता हा जरा थोडासा ड्राय रन करण्याच्या दृष्टिकोनातून थोडासा हार्ड पॅटर्न आहे. तर हे मात्र तुम्ही मला हे करून दाखवायचे. दिसतंय तुम्हाला आउटपुट काय आलंय? हो मॅम हाच नव्हता जमला. हा मग आता ह्यालाच आपल्याला काय करायचंय? हे कशा पद्धतीने प्रिंट होणार ना हे तुम्ही मला सांगायचे आता. कशा पद्धतीने प्रिंट होणार आहे आणि कसं तुमच्या समोर कोड आहे बघा. तुमच्या समोर कोड आहे. हा कोड थोडंसं मी तुम्हाला 5 मिनिटाचा वेळ देते. हा कोड जमलाच पाहिजे. हे कोडिंगचं ड्राय रन तुम्हाला आलंच पाहिजे. जर ह्या कोडिंगचं ड्राय रन नाही आलं याचा अर्थ तुमची फॉर लूपची कन्सेप्ट क्लिअर नाही. चला आता आपल्याला ह्याचं ड्राय रन करायचंय आणि मग आपण लेक्चर थांबवूया. मग पुढचे जे मी घेणार होते इनपुट आउट फंक्शन त्यासाठी अजून 2 तास लागतील. ते खूप थोडी थेरॉटिकली पण मला तुम्हाला शिकवायचे आणि मग आपण प्रोग्राम बघूया. पण त्याच्या आधी आता मला ह्या कोडचं लॉजिक कसं लावणार सांगा. फक्त मला नाही का
कोणतं लूप किती वेळा चालणार आणि हे एवढं सांगायचं. कारण की बघा, आता हे जर तुम्ही टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये टाकलं, तर तुम्हाला लक्षात येईल का 5 स्पेसेस येतील, 4 स्पेसेस येतील, 3 स्पेसेस येतील, काय स्पेसेस येतील, हे तुमच्या इथं लक्षात येते बघा. इथं हे स्पेस, हा स्पेस, हे स्पेस, हा स्पेस, हे स्पेस, हा स्पेस. हे तुम्हाला थोडंसं टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये हे करायचे आणि तुमच्याकडे कोड आहे आणि आउटपुट दिसते. थोडंसं विचार करा आणि मला सांगा. मी तुम्हाला 5 मिनिटाचा वेळ देते. लावायचं डोकं आता. सध्या माझे रोज 6 आहेत आणि 6 प्रिंट झालेले बघा. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. आता पहिल्या ह्याला किती स्पेसेस आहे? दुसऱ्या ह्याला किती स्पेसेस आहे? तिसऱ्या ह्याला किती स्पेसेस आहे? हा लगेच चार्ट तयार करा. चला बघू मी 1 मिनिट. माझा इकडे टेबल चार्ट तयार होते आणि किती स्पेसेस होतात मी पण काउंट करते. चार्ट तयार करा सगळ्यांनी. चला, करताय ना? हॅलो. येस मॅम. आपल्याला त्या लॉजिक पर्यंत जायचे ना. आपल्याला लॉजिक अत्यंत सोप्या पद्धतीत समजून घ्यायचे. अगोदर तुम्ही स्टार असं हे करून ठेवा. तुमचं आता किती तुमच्या हे एक लक्षात येते बघा. माझ्या अंदाजाने 1, 2, 3, 2 विथ स्पेसेस, 2 विथ स्पेसेस, 2 म्हणजे बघा तुमचं जेचं लूप आहे ना, जेचं लूप जिथं तुमचं स्टार प्रिंट होतं त्याच्यामध्ये स्पेसेस आणि जे, स्पेसेस आणि जे असं होतंय. कारण वरचं लॉजिक बघा. वरचं लॉजिक बघूनच तुम्ही थोडंसं डोकं लावायचे. पहिला आय तुमचा 1 आहे. आय हा 6 वेळा चालणार आहे. त्याच्यामुळे ते लूप तर कॉन्स्टंट राहणार आहे. बरोबर आहे. तिथं काय बदल होणार आहे का सांगा? थोडंसं डोकं लावा, कोडिंगकडे बघा आणि मला सांगा. पहिला माझा आय रोज हे 6 आहे. त्याच्यामुळे माझा आय ज्यावेळेस 1 असताना, आय 1 असताना माझे किती स्पेसेस प्रिंट होणार आहेत? चेक करा. तुमच्या टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये. आपल्याला ह्याचं ड्राय रन करायचंय. आता ह्याचं ड्राय रन करायला गेलं तर भलं मोठं ड्राय रन होईल. पण आपल्याला ते फक्त कन्सेप्ट समजून घ्यायची की कशात काय होणार आहे तेवढं तुम्हाला मॅप झालं पाहिजे. आहे जरा थोडा कॉम्प्लिकेटेड आणि अवघड पॅटर्न आहे. हा पॅटर्न समजला का समजून घ्यायचं कितीही अवघड पॅटर्न आला आणि हे आता मी आज ते जे 3 पॅटर्न सांगितले कंबाईन पकडून हे पॅटर्न समजले किती अवघड पॅटर्न आला तरी तुम्हाला ते अशक्य नाहीये. आणि हे नंबरचे तर कळले तुम्हाला कॅरेक्टरचे. थोडंसं मॅप करा आणि प्रयत्न करा सांगायचा. चुकू दे. चुकलं तर आपल्याला आपण चौघं आहेत. चौघा मिळून आपण सॉल्व्ह करू. पहिलं आउटर लूप चेंज होणार आहे का? नाही. ते फक्त 6 वेळा चालणार आहे. आणि इनर लूप मध्ये मात्र बदल होणार आहेत. कारण की आपल्याकडे किती इनर लूप आहेत रे? 2 इनर लूप आहेत आपल्याकडं. एक ब्लँक साठी आणि एक स्टार ब्लँक साठी. पहिला हा ब्लँक. मी थोडं बघा माझ्याकडे ॲरोकडे लक्ष द्या. हा पहिला ह्या ब्लँक साठी आणि नंतर स्टार आणि ब्लँक साठी हे खालचे जो 2 लूप दिसतात का तुम्हाला? सॉरी, फॉर लूप आणि इफ. हे स्टार आणि ह्या मधले स्पेस दिसतात का? ह्याच्यासाठी आहे. आणि हे जे ब्लँक आहेत ना, हे स्पेस आहेत ना, ह्या स्पेसेस साठी हे. तर लगेच मॅपिंग झालं पाहिजे. हा मॅडम काय सांगतात ते की ह्या स्पेसेस साठी हे म्हटल्यावर हे डिक्रीमेंट होत जाणार. म्हणजे 5, 4, 3 आता 6 आहे ना, मग हे पहिल्या ह्याच्यात किती स्पेस आहेत? किती असू शकतात रे बाबा? समजा 5 स्पेस म्हटलं. समजा ह्याला मी जर ह्या कोणत्या घरात टाकू शकतो? लगेच मॅपिंग जमलं पाहिजे. सपोज मी कॉलम टाकले. टोटल किती प्रिंट झाले समजा. तुमचं तुम्हीच मॅपिंग करायचं. तसा मला पॅटर्न दिसला पाहिजे. तुमच्या मला काय माहित नाही. तुम्ही कितीही चार्टमध्ये कॉलम घ्या, कितीही रोज घ्या. मला तसा आकार दिसला पाहिजे. डोकं लावा. मी तुम्हाला 5 मिनिटाचा वेळ देत आहे. मला तुमच्या समोर कोड पण आहे. तुम्हाला रोची एक्झॅक्ट व्हॅल्यू पण माहित आहे. तुम्हाला कॉलमचं मॅपिंग करायला जमत नाहीये. ते मॅपिंग करा. आता मी पण बघा इकडं माझ्या हाताने मी तो चार्ट तयार करतेय. म्हणजे मला पण लक्षात येईल की किती स्पेस आहेत आणि किती काय बाबा काय कुठं काय करते का. मग त्याच्यावरून आपल्याला अंदाज लावता येईल.
बघा मी माझ्या पद्धतीने केलाय डिझाईन त्याला, तर तुम्ही तुमच्या पद्धतीने करा डिझाईन. हा मी माझं झाला डिझाईन करून. आता माझा डिझाईन काय म्हणतोय माहितीये का, पहिले 5 स्पेसेस घेतलेत मी, दुसऱ्याला 4, 3, 2, 1 आणि 0. येते का लक्षामध्ये? पहिलं जे इनर लूप आहे ना, हॅलो, जे हे चालतंय, हॅलो आवाज येतोय? येस मॅम येतोय. हा मी त्या टेबल चार्ट मध्ये काढलं सगळ्यांनी. मला सांगा तुमचे कॉलम किती झाले रे? थांबा माझ्या नोटबुक मध्ये मी परत काढते हे. आणि माझा इकडचा लेफ्टचा दिसतोय व्यवस्थित, राईटला ते वही नोटबुकच्या बाहेर गेले ते. थांबा. मला सांगा तुमच्या ह्याच्यामध्ये किती कॉलम होतात ते सांगा मला फक्त. 11 आणि होते मॅम. 11 होतात ते. ओके गुड. आता माझं काय हे समजतंय मला, स्पेसेस वगैरे माझं कसं कसं डिक्रीमेंट होत गेले पॅटर्न मला येतोय लक्षात. पण राईटला माझं ते नोटबुकच्या बाहेर गेलं. ओके 11 कॉलम तयार होतात ते तुमचे. हा आणि 11 कॉलम तयार होतात ते, आणि स्पेसेस आपण कसं करतोय, मागाशी आपण घेतलेल्या एक्झाम्पल प्रमाणेच होतंय ते डिक्रीमेंट. कारण बघा ना, हे बघा इथं कळतंय तुम्हाला, हा याच्यानंतर 1 नी त्याचा कमी होतोय, बरोबर. 1 नी अजून कमी होतोय, 1 नी अजून कमी होते, 1 नी अजून कमी होते, आणि डायरेक्ट इथं स्क्रीन पाशी आलेला आहे, दिसतंय का बघा. हा आपल्याला स्पेस काउंट करायचा आहे. त्याच्यासाठी चालणारं हे लूप कोणतं, हे वालं दिसतंय का, स्पेस साठी. त्यानंतर स्टार स्पेस 2 स्टार स्पेस 2 स्टार स्पेस स्पेस आणि स्टार आपल्याला प्रिंट करण्यासाठी लागलेलं हे लूप. येते होते का मॅपिंग? हो. हा आता तुमच्या जवळ तुमचा पॅटर्न आहे. पॅटर्न पहिला डिझाईन करून, बरं चला तुमच्या इकडे म्हणजे मला पण तुम्हाला सांगता येईल व्यवस्थित. मी अगोदर 11 कॉलम तयार करून घेते आणि 6 रो. 1 2 3 4 5 आणि 6. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7. आता तू म्हणतोय 11 म्हणून मी 11 कॉलम तयार करून ठेवते. ठीक आहे. त्यानंतर त्यानंतर बरोबर आहे, एकदम परफेक्ट, बरोबर झालं बघ. आता मी माझं डिझायनिंग सांगते, मग तुम्ही मला तुमचं डिझाईन सांगा. पिरॅमिड झालाय हा, ठीक आहे. माझं डिझायनिंग बघा तुमच्या डिझाईनशी मॅप होतोय का. माझा पहिला स्टार 6 नंबरचा म्हणजे फर्स्ट रो 6 कॉलमला स्टार प्रिंट झालेला आहे माझा. तुमचा झालाय का? हो मॅम. हो मॅम. हा. दुसरा माझा दुसऱ्या रोला माझा 5 नंबरच्या कॉलमला आणि 7 नंबरच्या कॉलमला स्टार प्रिंट झालाय आणि 6 ला स्पेस आलेला आहे. हो मॅम. आईची व्हॅल्यू 2 असताना. ठीक आहे. हा तिसऱ्यांदा माझा 4 आणि 8, 3 आणि 9, 2 आणि 10 आणि 1 आणि 11, बरोबर. येस 1 मॅम. आणि हो. आता तुमच्याजवळ बरोबर पॅटर्न आहे, तुमच्या समोर लॉजिक आहे. सांगा मला आता स्पेसेस वगैरे काढा आणि लूप कसं चालतंय सांगा मला आता. आउटपुट तुम्हाला कसं जनरलाइज झालंय सांगा. हा आता कसं सांगायचंय तुम्हाला ते पण सांगते. सांगायचंय कसं की आईची व्हॅल्यू किती आहे, सुरुवातीला 1 आहे. आईची व्हॅल्यू 1 असताना इथं किती स्पेसेस पडणार, आईची व्हॅल्यू 1 असताना किती स्टार पडणार, आणि आईची व्हॅल्यू 1 असताना किती स्पेसेस पडणार, हे तुम्हाला सांगायचंय. ओरली सांगा. चला मी इथून आपण ड्राय रन स्टार्ट करूया. चला आईची व्हॅल्यू 1 असताना कसं लूप चालणार ते सांगायचं. चला आपण पहिलं एक इटरेशन करू, बाकीचे इटरेशन एकदा एक समजलं बाकीचे करायची गरज नाहीये. डिक्रीमेंट होत चाललंय तुम्हाला कळतंय तुमच्या डायग्राम वरून की I 6 वेळा पळणार आहे. त्या टायमाला पहिलं हे लूप 5 वेळा चालणार आहे. हे कळतंय ना तुम्हाला लगेच. हॅलो, येस. इथं 5 स्पेस येणार आहे, बरोबर आहे, हे कळतंय तुम्हाला. इथं ह्या लूप मध्ये तुमचं स्टार किती प्रिंट होतंय, एकदाच प्रिंट होतोय. आणि स्पेसच्या कंडिशनला ते एल्स मध्ये जाणार आहे का, एल्स मध्ये सांगा. नाही. नाही जाणार आहे, कारण की मला एक पण स्पेस नकोय. दुसऱ्या आयची व्हॅल्यू 2 असताना माझे स्पेसेस किती पडतील रे, 4 स्पेसेस पडतील. ठीक आहे. 2 स्टार प्रिंट होतील आणि हे होतील. पण हे तुम्हाला तुमच्या मनाने सांगताय तुम्ही, कोडिंगचं लॉजिक तुम्हाला लावायचंय. हा
तर आता मला सांगा मग कसं काढणार तुम्ही? कसं लॉजिक लावणार? किंवा ठीक आहे ह्या लॉजिक वरून सांगा, नसेल एवढं मॅपिंग होत तर ह्या लॉजिक वरून सांगा. चला कोण करतं एक्सप्लेन? एक फक्त इटरेशन आपल्याला ड्राय रन करायचे, आपल्याला गरज नाहीये, कारण आपले इटरेशन किती वेळा चालेल रे? 6 वेळा चालेल. एकच इटरेशन ट्राय करायचे. वेळ घ्या आणि स्वतःहून सांगा मॅडम मी प्रत्येक इटरेशनची व्हॅल्यू कशी चेंज होईल, प्रत्येक ची गरज नाही मला फक्त एकच इटरेशन सांगा. मॅम सांगू का मी? हा सांग चल. हा घे चल पहिलं आता घे फॉर इंटिजर आय इज इक्वल टू 1, आय इज लेस दॅन इक्वल टू रो आय प्लस प्लस. हा ये आता आय ची व्हॅल्यू किती सांग मला. आय ची व्हॅल्यू 1. ओके मी तर चेंज करते. हा आय इज इक्वल टू 1. आता आलं पहिल्या इनर लूप कडे आलं ते. हे तुझं कंडिशन ट्रू झाली का? आय इज इक्वल टू 1. 1 इज आय ची व्हॅल्यू काय 1. 1 इज लेस दॅन इक्वल टू रो ची व्हॅल्यू 6 म्हणजे कंडिशन माझी ट्रू Six. झाली. हा आय इज इक्वल टू हो. 1 असताना. हा चल सांग आता मला फॉर इंटिजर जे इज इक्वल टू आय म्हणजे जे ची व्हॅल्यू काय झाली सांग. जे ची व्हॅल्यू 1. 1 झाली. जे इज लेस दॅन म्हणजे जे ची व्हॅल्यू 1 म्हणजे 1 इज लेस दॅन इक्वल टू 6. लेस इक्वल दॅन टू इक्वल टू आहे नाही. का? नाही लेस दॅन इक्वल टू हा सॉरी नाही. लेस दॅन रो म्हणजे रोज किती आहे 6. 6. हा तोपर्यंत जे इन्क्रीमेंट होणार. कंडिशन ट्रू झाली का? हो. कंडिशन ट्रू झालेली आहे. आता जे ची व्हॅल्यू 2 झाली कारण की लूपच्या बाहेर येणार नाही कारण की आता सध्या लूप फेलच झालेलं नाही बरोबर. म्हणजे इथं हो. काय येणार सांग आता. जे ची व्हॅल्यू किती वाढणार? 1 ने वाढणार. जे ची व्हॅल्यू जे मला फक्त सांग जे ची व्हॅल्यू किती वेळा चेंज होईल रे? जे ची व्हॅल्यू 5 वेळा. व्हेरी गुड. आणि 6 नंबर आला तर का फेल होणार रे? बिकॉज ऑफ नॉट असाइन टू इक्वल टू ऑपरेटर. इक्वल टू ऑपरेटर असाइन न केल्यामुळे फेल होणार का नाही सांग. बिकॉज हो. ऑफ 5 लेस दॅन 5 सॉरी 6 लेस दॅन 6 लेस दॅन 5. हे 6. फेल होणार. हा मग मला सांग आता आपण हे करूया. आता एक किती स्पेसेस किती प्रिंट होणार? आपण 5. आपण असं म्हणूया स्पेस. ठीक आहे अशा पद्धतीने टाकू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. स्पेस बरोबर ना? असं टाकू म्हणजे लक्षात येईल. स्पेस एकच इटरेशन चालवायचे आपल्याला. स्पेस आणि स्पेस. स्पेस. बरोबर गुड. हा आता खाली ये. खालचं लूप कसं चालणार सांग मला. हे लूप टर्मिनेट होणार ना. आता खालच्या लूप हो. मध्ये आलो. हा आता मला खालच्या सांग लूपला जेची जेची व्हॅल्यू काय आहे? 1. जेची व्हॅल्यू 1 आहे. गुड. हा आता आपल्याला काय करायचंय की मला फक्त आता मी कारण की बघा तुम्ही चार्ट काढून घ्यायचंय आता. ज्या टाइम स्पेसेस किती पडणार स्पेसेसचा एक चार्ट काढायचा आपण म्हणजे तुमच्या अजून लक्षात येईल. आयचा चार्ट आणि जेचा चार्ट आणि परत आपल्याला आपण कंडिशन लावलेली आहे इपेल्स मध्ये परत स्पेसेस किती आले पाहिजे आणि हे किती आले पाहिजे. हा आता तुला मॅपिंग असं होतंय की जे इज इक्वल टू 1 जर मला आता तुला लक्षात येते की मला फक्त एकच स्टार प्रिंट पाहिजे. तो हो. मला सगळ्या लॉजिक मध्ये कारण एकच स्टार प्रिंट पाहिजे. जर मी असं केलं तर 2 इंटू आय ची व्हॅल्यू 1 आहे. जर 2 1. इंटू 1 कारण की बघ कधी पण ना पहिल्या लाईनीला जे आउटपुट टाकायचे त्याला अनुसरून लॉजिक लावायचा प्रयत्न करायचा. पहिल्या लाईनीला मला एक स्टार प्रिंट आहे आणि हे जर मी लॉजिक लावलं तर पहिल्या याला एकदाच फक्त चालेल का? आपण मॅप करून बघू. 2 इंटू आय ची व्हॅल्यू किती आहे सांग. 1. 1 मग 2 इंटू 1 1 मायनस 2 इंटू 1 म्हणजे 2 2 मायनस 1 म्हणजे किती 1. 1. जर जे इज म्हणजे जे ची व्हॅल्यू 1 आहे 1 इज लेस दॅन इक्वल टू 1 आहे. येस एक येस. स्टार तर हा आता हे 1 इक्वल टू कंडिशन ट्रू झाली. आपण काय म्हणतोय लूप इफ मध्ये जर जे ची व्हॅल्यू 1 असेल ऑर ऑपरेटर ऑपरेटर सगळे झालेले ऑर म्हणजे काय रे दोन्हीपैकी एक कोणतं तरी ट्रू असेल तर तुम्ही स्टार प्रिंट करा अदरवाईज तुम्ही स्पेस प्रिंट करा. पण माझं डोकं असं सांगते की मला स्पेस नकोय मला एल्स मध्ये जायचं नाही म्हणजे माझी ही कंडिशन ट्रूथ झाली पाहिजे स्टारची म्हणजे ते मला बरोबर आहे का नाही. स्टार माझं काय हो. स्टार प्रिंट झालं पाहिजे मला एल्स मध्ये जायचं नाही. एल्स मध्ये केव्हा जाणार रे सांगा ज्या वेळेस दोन्ही पण कंडिशन फॉल्स असेल बरोबर का नाही. ऑपरेटर कोणतं लावलंय और. हा जेव्हा दोन्ही कंडिशन फॉल्स असेल त्यावेळेस काय होणार रे एल्स कडे जाईल. ह्या दोन्ही कंडिशन फॉल्स असेल तर ते ट्रू होणार का? बघा बोथ हा मला सांगा ऑर ऑपरेटरचं थोडं टेबल सांगा. ट्रू फॉल्स ट्रू ट्रू. ट्रू. फॉल्स फॉल्स फॉल्स. फॉल्स. फॉल्स आणि ट्रू ट्रू ट्रू. ट्रू 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 असेल तर स्टार ट्रूथ. प्रिंट होणार का? ट्रूथ राहणार.
मॅडम जेव्हा ट्रू असेल तेव्हा एक जरी ट्रू असेल तर ट्रू, आणि जेव्हा दोन्ही फॉल्स असेल तर स्पेस प्रिंट होणार. हा ठीक आहे. हा आता मला सांगा, मग असं लॉजिक लावायचे. आता मला सांगा जे इज इक्वल टू 1 आहे, जे इज इक्वल टू 1 आहे का रे? हो मॅम 1च आहे. आहे. कंडिशन ट्रू झाली. जे इज इक्वल टू 2 इंटू आय. 2 इंटू आय म्हणजे काय? 2. 2 मायनस 1 म्हणजे काय? 1. मग जे इज इक्वल टू 1 आहे का? येस. बोथ कंडिशन आर ट्रू. ट्रू. म्हणजे तुमचं काय प्रिंट होणार? स्टार. स्टार प्रिंट होणार. गुड. स्टार आपला प्रिंट झाला. 5 स्पेसेस नंतर एक स्टार प्रिंट झाला. म्हणजे ते एल्स कडे जाणार का? नाही. नाही जाणार. नाही. आपण अजून एक इटरेशन बघूया. अजून तुमच्या मॅपिंग होईल लक्षात. ठीक आहे. आता आयची व्हॅल्यू काय होणार सांगा? आयची व्हॅल्यू 1च. ते नाही. ओके. हा सॉरी हा माझं जेचं चुकलं. पण हा सॉरी मी विसरले. ठीक आहे. हा गुड. आता जेची व्हॅल्यू काय होणार सांगा? 2. 2 होणार. बरोबर. जेची व्हॅल्यू होणार 2. जेची व्हॅल्यू 2 झाली. आता 2 इज लेस दॅन इक्वल टू 2 इंटू आय. पण आयची व्हॅल्यू 1च आहे. म्हणजे हो. इथं 1 येणार. मग 2 लेस दॅन इक्वल टू 1 आहे का? 2 आहे, लेस नाहीये आहे का मॅम. 1 पेक्षा? नाही. म्हणजे मग हे नाहीये. लूप काय होणार? पूर्णपणे टर्मिनेट होणार. होणार का नाही सांगा? हो. हो. हे लूप पूर्णपणे टर्मिनेट होणार. आणि आता आयची व्हॅल्यू होणार 2. आता होणार आयची व्हॅल्यू 2 होणार ना आयची व्हॅल्यू, कारण की वरती जाणार ते आउटरकडं. बरोबर ना? हो. हो. हा हा. आता मला सांगा, आता आयची व्हॅल्यू 2 झालेली आहे. इथं लूप मध्ये मात्र आता आयची व्हॅल्यू काय होणार आहे? 2 होणार का? हो. 2 इज हो. लेस दॅन रो. हो. आयची बरोबर. व्हॅल्यू हा. आता जेची 2 व्हॅल्यू लेस काय लेस दॅन सांगा? दॅन आता जेची व्हॅल्यू काय होणार? 2. जेची व्हॅल्यू 2 होणार. गुड. जेची व्हॅल्यू 2 होणार. 2 2 इज लेस दॅन रोज 6. 2 हा 6 लेस आहे का रोज पेक्षा? आहे. हो. मग 2, आहे. 3, 4, 5, 6 ला ते फेल होणार. म्हणजे किती स्पेस पडणार रे? 4. व्हेरी गुड. 4. 4 स्पेस पडणार. ठीक आहे. 4 स्पेस पडणार. हा. आता हे 4 स्पेस पडल्यानंतर 5व्या स्पेसला हे लूप टर्मिनेट होणार का? इनर लूप. हा. आता खाली आलो. आता खाली आले आपल्याला बघा, आपल्याला पुढचं कसं प्रिंट करायचं आपल्याला ते चेक करायचं. पुढचं कसं प्रिंट होणार आहे हे आपलं कोडिंग सांगतंय आपल्याला. हा. आता जेची व्हॅल्यू किती आहे सांगा? 1च आहे, कारण आपण 1. त्या ह्याच्यामध्ये इनिशियलाइज केलेली आहे. जे इज इक्वल टू 1. आता काय म्हणते ते? जे इज लेस दॅन इक्वल टू. जे इज लेस दॅन इक्वल टू म्हणजे 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू. आता सांगा मला 2 इंटू आय. आयची व्हॅल्यू किती आहे? 2. 2. म्हणजे इथं 4. मग 4 मायनस किती? 1. 3. 4 मायनस 1 म्हणजे 3. बरोबर. म्हणजे 1 इज लेस दॅन इक्वल टू 3 हे बरोबर आहे. 1 इज लेस दॅन इक्वल टू 3 हे बरोबर आहे. म्हणजे जेची व्हॅल्यू काय आता? 1. 1 इज लेस दॅन इक्वल टू 1 इज लेस दॅन इक्वल टू 3 बरोबर आहे. त्यामुळे कंडिशन ट्रू झाली, म्हणून त्यांनी आतमध्ये त्याला एंट्री दिली. दिली का नाही सांगा? हो. हा. हो. आतमध्ये एंट्री मिळाली. पण ते काय म्हणते? जे इज इक्वल टू 1 आहे का? आहे. जे इज इक्वल टू 1 आहे. 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 जे इज इक्वल टू 2 इंटू आय. 2 इंटू आय म्हणजे काय? 4. 2 मल्टिप्लाय 2. हा. 4. म्हणजे हा. 4 म्हणजे जे इज इक्वल टू इथं 3 आहे ना? हो. हा. मग 3 आहे. मग एक कंडिशन बरोबर आहे. एक कंडिशन बरोबर आहे का नाही सांगा? हो. हो. हा. म्हणून ते काय म्हणते? मग स्टार प्रिंट करून टाका ना स्पेसच्या पुढं. बरोबर का? हो. हो. हा. 4 स्पेस नंतर एक काय म्हणते? एक स्टार प्रिंट करून टाका. ठीक आहे. म्हणून मी एल्स मध्ये जात नाहीये. परत मी आता मी ह्या लूप मध्ये जाणार का सांगा? का इफ मध्ये नाही. जाणार मी? वरच्या लूप मध्ये जे मध्ये जाणार मॅम. जे मध्ये जाणार. आता जे मध्ये जेची व्हॅल्यू काय झाली रे? आता चेंज झाली का? 2 झाली. नाही. हा. जेची व्हॅल्यू 2 झाली. हा. 2 इज लेस दॅन इक्वल टू 3. 2 इज लेस दॅन इक्वल टू 3 ना, कारण की आयची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. येस. आयची व्हॅल्यू 2 आहे. मग जे इज लेस दॅन म्हणजे 2 इज लेस दॅन इक्वल टू 3 आहे का? कंडिशन ट्रू आहे. झाली. खाली ट्रू. येणार. ट्रू. आता जे इज इक्वल टू 1 आहे का रे? नाही. जे इज इक्वल टू जे 1 2 झालाय. नाही. जे 2 झालाय. आता सेकंड कंडिशन काय म्हणते बघू आपण. हा. जे इज इक्वल टू म्हणजे 2 आहे. 2 इंटू 2 4. 4. 4. मायनस बरोबर. 1 3. हा. -1 3 म्हणजे मग जे इज इक्वल टू हे आहे का? दोन्ही पण फॉल्स होतात ना. हो. हा. मग ते काय म्हणते? दोन्ही फॉल्स झाल्या का? मग तुम्ही काय प्रिंट करा? स्पेस प्रिंट करा. मग इथं स्पेस प्रिंट होणार. आपण टाकूया स्पेस. कळतंय का?
हो. हा येस मॅम. आता परत जेची व्हॅल्यू चेंज होणार. आता जेची व्हॅल्यू काय होणार सांगा? 3. 3 होणार. 3 इज लेस दॅन इक्वल टू 3 आहे का? आहे. कंडिशन हो. ट्रू झाली. आता खाली आलो. खाली आल्यानंतर ते काय म्हणते? जे इज इक्वल टू 1 आहे का? नाही. कंडिशन नाही. फॉल्स झाली. पण जे इज इक्वल टू 3 आहे का? येस. म्हणजे 3 इज इक्वल टू 3 आहे का? आहे. आहे तर ते काय म्हणते? प्रिंट करून टाका स्टार. होते का बघा मॅपिंग तुमच्या टेबल बरोबर? हो मॅम, होतंय. होते. कळते का? प्रोग्रामचं एक्झिक्युशन कसं होईल? कन्फ्युजन क्लिअर? हो मॅम. हो. समजलं सगळ्यांना? येस मॅम. हा आता पुढच्या वेळेस कदाचित डोंट नो कदाचित असेल पण दोन्ही शनिवार रविवार दोन्ही क्लास घेईन. आपल्याला बघा आपल्याला आताशी आपलं जावा सुरुवात आहे. एकदा लॉजिक बिल्डिंग समजायला लागलं तर मग मी तुम्हाला थोडं तुम्हाला जावामध्ये करिअर करायचंय. तुम्हाला थोडं मी ना स्प्रिंग बूटचं पण थोडंसं सांगत जाईन की तुम्ही आता लॉजिक बिल्डिंग यायला लागले. थोडंसं कीवर्ड शिकायला सुरुवात करा स्प्रिंग बूटचे लावा करता. कारण आपल्याला अजून कशाच सुरुवात नाही आपली. लॉजिक एकदा हे झालं आता पुढे घेणार आहे मी पहिले इनपुट आउटपुट फंक्शन घेऊया. म्हणजे आपल्याला युजरकडून इनपुट घ्यायला शिकायचे. युजरकडून इनपुट घेण्यासाठी इनपुट आउटपुट फंक्शन सिस्टीम डॉट इन काय असतं, सिस्टीम डॉट आउट काय असतं, एरर काय असतं, इनपुट स्ट्रीम रीडर काय असतं, बफर रीडर काय आहे, स्कॅनर काय आहे, हे कोणत्या पॅकेजमध्ये येतं, युटिलमध्ये येतं का, इनपुट आउटपुट फंक्शन आयओ मध्ये येतात, हे आपण इनपुट आउटपुट फंक्शन मध्ये बघणार आहोत. त्याच्यासाठी माझ्याकडं रेडी पण आहे पण आपल्या वेळेअभावी माझं थोडंसं आता सध्या शिफ्टिंग चालू आहे आणि शिफ्टिंग हे महाराष्ट्र टू महाराष्ट्र नाही करायचं. तुम्हाला पण माहितीये मला शिफ्टिंग करायचे कर्नाटक टू महाराष्ट्र. त्याच्यामुळे मला थोडंसं पॅकिंगला लोक येतात त्यामुळे म्हणून मी आज 3 तासाचा सेशन घेत नाहीये. पण उद्या तुमचं आपले किशोर सर सेशन घेतील. त्यामुळे अवेलेबल राहा सर्वांनी. हे बघा आता बफर रीडर आता हा एक कोड आहे तर तुमच्या नाही लक्षात येणार आहे हे काय टाकले मी. हे ट्राय कॅच वगैरे मी सध्या घेतलेलं आहे पण ह्याची गरज नाहीये आपल्याला. इथं जर ट्राय कॅच नाही घेता मी डायरेक्टली थ्रो केलं तर ते ऍप्लिकेशन आपलं हे चालेल. सगळ्यांना आवाज येतोय माझा? येतोय हो मॅम. मॅम. हा तर येतोय आता मॅम. सध्या एकदम बेसिक पासून आपल्याला शिकायचे हे बाबा बफर रीडर. आता इथं तुम्हाला दिसतंय की हे बफर रीडर आहे. मग त्याच्यानंतर एक मिनिट एक नॉर्मल कोड घेते मी सध्या. इंटिजर वाला घेऊया आपण. ठीक आहे. हा इथं एकदम नॉर्मल कोड आहे. ह्या नॉर्मल कोड मध्ये असं आता हे लॉजिक हे कोड बघून तुम्हाला दिसतंय की इथं काहीतरी काय आहे बाबा. इथं मॅडमनी बफर रीडर हा एक क्लास आहे त्याचा एक ऑब्जेक्ट बनवलाय. कारण तुम्हाला माहितीये तुम्ही ऑब्जेक्ट कसा तयार करता न्यू कीवर्डनी. माहितीये ना तुम्हाला? आतापर्यंत तुम्ही बघितलेले प्रोग्राम मध्ये. हा मग आता मॅडमनी काहीतरी लाईन ऍड केलेली आहे बाबा की बफर रीडर PR इज इक्वल टू न्यू बफर रीडर आणि त्याच्यामध्ये परत अजून एक ऑब्जेक्ट पास केलाय न्यू इनपुट स्ट्रीम रीडर आणि त्याला पास केले एक टाईप सिस्टीम डॉट इनपुट. कारण की आपल्याला या लॉजिक वरून काय सांगायचंय की युजर एंटर करतोय. मी रन करून दाखवते. मी तुम्हाला शिकवत नाही. हे मला डीप मध्ये सांगायचंय तुम्हाला. हे बफर रीडर काय असतं, हे इनपुट स्ट्रीम रीडर काय असतं, हे सिस्टीम डॉट इन काय असतं, हे मी तुम्हाला रन करून दाखवतीये. आता रन केल्यानंतर ओके सॉरी आपल्या ह्याच्या मागच्या ह्याच्यामध्ये पॅटर्न मध्ये आपण कमेंट टाकलेल्या आहेत ना त्या काढून टाकूया. त्याच्यामुळं अदरला ते प्रॉब्लेम करते. ठीक आहे. आपण इंटिजरचं बघत होतो ना. मी रन करून दाखवते की तुम्हाला थोडी आयडिया येईल. म्हणजे तुम्हाला वेळ भेटला तर तुम्ही पण घरी थोडंसं वाचू शकता. आता ते काय विचारते कीबोर्ड कडून इनपुट मागतंय ना ते. हॅलो हो मॅम. कीबोर्ड कडून येस मॅम. इनपुट मागते. एंटर इंटिजर. सपोज मी 12 टाकला. ठीक आहे. तर ते म्हणते यू एंटर 12. ते काय म्हणते यू एंटर 12. आता मी ह्या कोड ओपन करते. तर हे कशामुळे पॉसिबल झालेलं आहे माहितीये का? कारण की आपण ही लाईन ऍड केलेली आहे. यू एंटर 12. आता ते आपण कॅरेक्टरचं एक सिंगल कॅरेक्टर इनपुट. आता सिंगल कॅरेक्टर इनपुट वरती मी केलं की आता डबल कॅरेक्टर आले नाही पाहिजे. ते एकच कॅरेक्टर घेणार. मी रन करते हा कोड. ते म्हणतंय की एंटर कॅरेक्टर. कॅरेक्टर म्हणजे तुम्हाला माहिती आहे एक सिंगल असतं. सपोज मी AB टाकलं तरी पण ते एज घेणार. दिसतंय का? एक सिंगल कॅरेक्टर घेणार. तर त्याच्यासाठी कोण काम करतंय? हे काम करते. पण हे काम करत असताना काय होतं बाबा पहिलं इनपुट पहिलं स्ट्रिंग असतं का? मग ते बघा कारण की बघा इथं तुम्हाला एक ह्या 2 कोड मध्ये 2 कोड बघा. बघू मी तुम्हाला थोडं मॅप होतंय का? आता हा कोड बघून घ्या. हा कोड आणि हा कोड बऱ्यापैकी सेम आहे. पण एकच चेंजेस आहे. तो चेंजेस मला सांगायचा. म्हणजे पुढच्या वेळेस शिकवताना अजून मजा येईल आपल्याला. बघ ह्या इंटिजर घेते आणि कॅरेक्टर घेते. हे दोन्ही कोड मध्ये काही वेगळेपणा दिसते बघा. मी पहिला अगोदर नीट इंटिजरचा बघून घ्या कोड शांततेत.
तुम्ही ओके बोलले का मी कॅरेक्टरचा ओपन करते, कारण की हा बदल खूप महत्वाचा आहे. हा बदल ऍज अ एक डिफरन्स आहे इंटिजर व्हॅल्यू घेत असताना आणि कॅरेक्टर व्हॅल्यू घेत असताना किंवा स्ट्रिंग व्हॅल्यू घेत असताना. बघितला कोड सर्वांनी? हे पब्लिक स्टॅटिक मेन वगैरे सोडा, हे पॅकेज पण सोडा. आता सध्या तुम्हाला 4 हो. लाईनी दिसतात फक्त. एक तुम्ही बफर रीडरचा क्लासचा एक बीआर नावाचा एक ऑब्जेक्ट बनवलाय. बफर रीडर बीआर इज इक्वल टू न्यू बफर रीडर, कारण की हे ऑब्जेक्ट करण्याचा तरीका आहे. त्याच्यामध्ये परत न्यू इनपुट स्ट्रीम रीडर आणि त्याला सिस्टीम डॉट इन पाठवले, कारण की तुम्ही इनपुट घेताय. ठीक आहे. इनपुट काय घेता, आउटपुट दाखवणे आणि इनपुट देणे एवढं फरक कळतो ना. आउटपुट दाखवणे, आउटपुट कोण दाखवतं रे? मॉनिटर किंवा तुमचं हे दाखवतं मॉनिटर. आणि इनपुट कोण देतं रे? कीबोर्ड देतो ना. युजर. युजर देतो कीबोर्ड थ्रू. बरोबर ना, तुम्ही काहीतरी की प्रेस करता ना. हो मॅम. हा, ठीक आहे. आता तुम्हाला इथं काय दिसतंय? ऑब्जेक्ट केलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय केलंय? एक मेसेज टाकलाय की एंटर अँड इंटिजर आणि नंबर मध्ये तुम्ही कास्टिंग केलंय. दिसतंय का तुम्हाला इथं? सॉरी, मीच आन्सर देऊन टाकलं तुम्हाला. जे जे विचारायचं होतं तेच सांगितलं. बरं ठीक आहे. तरी आरसेंट. ठीक आहे, ठीक आहे. तरी पण मी तुम्हाला परत प्रश्न विचारते. हा कोड बघितला तुम्ही? हा, आता हा हो. कोड बघा. हा, आता मला सांगा 2 कोड मध्ये काय डिफरन्स होता रे? नीट बघा आता हा पण कोड. काय जे त्या कोड मध्ये होतं ते ह्या कोड मध्ये नाहीये. मॅम ते रेड लाईन. कोणती रेड लाईन? नाही, सगळं आहे. जे कॅरेक्टर रिलेटेड आहे. तुम्ही इथं पण कॅरेक्टर मध्ये त्याला कास्ट करताय ना. त्याला इंटिजर मध्ये कास्ट केलं. आता मी पुढचा कोड ओपन करते. आता मी स्ट्रिंगचा ओपन करते. इथं काय बदल दिसतोय आता? आले का ते? हा, 1 मिनिट. हॅलो. तर मला वाटतं ना, बघा आता पॅकर्स तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आलेले ते घरी, तर त्याच्यामुळे आपण सेशन किती? हा हा, तो भरायचा आहे, भरते मी. हा, ठीक आहे. स्टुडंट, ठीक आहे. तर आपण इनपुट आउटपुट फंक्शन ना नेक्स्ट टाइमला बघूया. आता मी लेक्चर मॅम. स्टॉप करते. ठीक आहे. तर आता ओके मॅम. तुमचे असाइनमेंट काय असतील ना, तर ते मी तुम्हाला ग्रुपवरती टाकून देते. ठीक आहे. चला मग ओके थांबवायचं मॅम. सेशन आता. हो मॅम. चलो, हो ओके. मॅम. बाय मॅम. चलो, बाय 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 मॅम, थँक्यू. बाय बाय बाय. हॅपी. कॅन्सल करूया आपण. 1 मिनिट, स्टॉप रेकॉर्डिंग.